नमस्कार, प्रणाम। मैं अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूँ हमारे आज के किसान चौपाल में, जो हम महाराष्ट्र के नासिक में के निफाड में लगा रहे हैं, जिसका मकसद है कि हम आपको प्याज, टमाटर और अंगूर प्रबंधन के बारे में जानकारी दे सके, साथ में ट्रैक्टर टायर रखरखाव के बारे में जानकारी दे सके और मिलेट्स की खेती पर हम ज़्यादा से ज़्यादा जानकारी दे पाएँ, जिसके लिए हमारे साथ कई सारे एक्सपर्ट्स हैं। तो ये कार्यक्रम हम महाराष्ट्र एग्रीकल्चर डिपार्टमेंट के सहयोग से, आरडिया फाउंडेशन के सहयोग से, सीएट लिमिटेड के सहयोग से, धानुका एग्रीटेक लिमिटेड, महिंद्रा फाइनेंस के सहयोग से, निफाड तालुका एग्रीकल्चर ऑफिसर के सहयोग से और निफाड सब डिविजनल एग्रीकल्चर ऑफिस के सहयोग से, कुछ एफपीओज और केवीकेज के सहयोग से हम ये कार्यक्रम कर रहे हैं। तो मैं सबसे पहले स्वागत करना चाहूँगी यहाँ हमारे मौजूद जितने भी किसान भाई बहन आए हैं, मैं आप सभी का बहुत बहुत स्वागत करती हूँ हमारे कार्यक्रम में और उम्मीद है कि अगले कुछ घंटों में जो है आप कुछ महत्वपूर्ण जानकारी लेकर जाएंगे। और आपकी अगर कोई भी समस्या हो, जो भी हमारे एक्सपर्ट्स प्रेजेंटेशन दे रहे हैं उससे रिलेटेड, तो आपके पास नोटपैड और पेन है तो आप उसे नोट डाउन कर सकते हैं। कार्यक्रम के अंत में जो है आपकी समस्याओं का भी समाधान करने की हम कोशिश करेंगे। और साथ में जितने भी स्पीकर्स हमारे साथ हैं उनको आपको गौर से सुनना है। उनके बोलने के बाद एक सवाल पूछा जाएगा और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा। तो हम कार्यक्रम की शुरुआत करते हैं और हम हमारे एक्सपर्ट्स का स्वागत करते हैं। तो सबसे पहले हमारे बीच जो हैं मिस्टर जयंत गायकवाड़ सर हैं, तालुका एग्रीकल्चर ऑफिसर, एसडीएओ ऑफिस निफाड से। सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच जो हैं वो डॉक्टर प्रकाश कदम सर हैं, सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट एग्रोनॉमी, केवीके नासिक से। सर आपका भी बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच हैं श्री हेमराज राजपूत सर, सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट हॉर्टिकल्चर, केवीके नासिक से। सर आपका भी बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर जय दोषी सर, जनरल मैनेजर मार्केटिंग, सीएट स्पेशलिटी, सीएट लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर फरहान सिद्दीकी सर, मैनेजर मार्केटिंग, बीटीएल, सीएट स्पेशलिटी, सीएट लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर दिलीप मालेकर सर, टेरिटरी लीडर, सेल्स एंड सर्विसेज, महाराष्ट्र, सीएट स्पेशलिटी से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। कार्यक्रम की शुरुआत करते हैं और मैं सबसे पहले अगर मैं आप लोगों को बता दूं कि हमारे कार्यक्रम का मकसद क्या होता है, क्योंकि खेती ऑलरेडी आप लोग जानते हैं, खेती हम लोग कोई नहीं होते हैं, आपको बताने वाले हैं। हमारा मकसद है कि कैसे हम नई तकनीकों को, नए आविष्कार को, सरकारी योजनाओं को और गवर्नमेंट की जो योजनाएं हैं और नए प्रोडक्ट्स हैं उसको आप तक पहुंचा सकें। और इसी के ज़रिए जो है वो हम ग्रीन टीवी किसान चौपाल देश भर में लगाते हैं, एग्रीकल्चर डिपार्टमेंट के सहयोग से, कुछ प्राइवेट कंपनीज़ के सहयोग से और केवीकेज, एफपीओज़ के सहयोग से। तो एफपीओ से आई जितनी भी किसान महिलाएँ हैं, मैं आप सभी का स्वागत करना चाहूँगी हमारे कार्यक्रम में। और जितने भी हमारे किसान भाई आए हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। तो हम जब खेती की बात करते हैं तो सबसे पहले बात आती है मिट्टी की। तो मिट्टी जांच क्यों ज़रूरी है, और इसके अलावा जो आज का हमारा विषय है प्याज, टमाटर और अंगूर प्रबंधन, तो इसके बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे बीच, आप लोगों के ही बीच से केवीके एक्सपर्ट है श्री हेमराज राजपूत सर, सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट हॉर्टिकल्चर, केवीके नासिक से। सर आप आइए और बताइए कि मिट्टी परीक्षण क्यों ज़रूरी है और साथ में कैसे प्रबंधन किया जा सकता है हॉर्टिकल्चर, खासकर ये जो 3 क्रॉप है, जो ये बेल्ट है प्याज, टमाटर और अंगूर, इसके प्रबंधन के लिए क्या क्या चीज़ें किसानों को ध्यान में रखना है, इसके बारे में जानकारी दीजिए प्लीज़। नमस्कार. ग्रीन टीव्ही आणि सीएट, धनुका, महिंद्रा फायनान्स या कंपनीच्या वतीने संयुक्त विद्यमाने हा जो चौपाल आणि प्रामुख्याने माती आणि शेती या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं, तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात कृषी विभाग, आत्मा, स्थानिक कृषी संस्था यांच्या मदतीने हा कार्यक्रम घेतला गेला आहे, त्यांचं सर्वांचं आणि शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. खरं म्हणजे पीक उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे जमीन. आपण पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची निवड हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यात आपण ज्या पिकांबद्दल बोलणार आहोत, या पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीचं व्यवस्थापन, जमिनीची निवड आणि जमिनीचे रासायनिक, जैविक, भौतिक गुणधर्म समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्यावरच आपल्या पुढील पिकाच्या
जे काही उत्पादनाच्या बाबी आहेत, रोगकिडींचा संदर्भ आहे आणि आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी. आणि पर्टिक्युलरली हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये फळं, भाजीपाला किंवा कांदा, द्राक्ष, टोमॅटो यामध्ये तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्याची क्वालिटीच्यामध्ये टिकवण्याची क्षमता, ज्याला आपण सेल्फ लाईफ असं म्हणतो. आपल्याला वाटतं की आपण टोमॅटो काढला आणि किंवा कांदा काढला, व्यापाऱ्याला दिला, तो बघेल त्याचं पुढे काय. पण व्यापारी हुशार असतात. तुमचा माल किती टिकतो किंवा त्याची टिकवण क्षमता, क्वालिटी कशी आहे, त्या स्वरूपात जर त्याला क्वालिटी मिळाली तरच तो तुम्हाला योग्य बाजारभाव देतो, कारण त्याला पुढे जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे ह्या मातीची निवड झाल्यानंतर, आपण पिकाची लागवड केल्यानंतर लागवडीपूर्वी आपण आपल्या मातीचं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. हा आजच्या ह्या चर्चासत्रातला खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण आपण जनरली अशी माती बघितल्यानंतर आपल्याला तिचा पोत समजेल, तिची थोडीफार भौतिक क्वालिटी समजेल, परंतु त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण किंवा जैविक घटकांचं प्रमाण कितपत आहे हे आपल्याला त्याच्याने समजणार नाही. त्यासाठी आपल्याला पिकाच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. हे माती परीक्षण करण्यासाठी त्याचा नमुना कसा घ्यावा, त्यानंतर त्याच्यातले गुणधर्म कोणकोणते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, यासाठी आपल्याला प्रॉपर त्याचा सॅम्पल घेणं गरजेचं आहे. आता हॉर्टिकल्चर हा विषय जर बघितला तर फळं, फुलं, भाज्या, सर्व प्रकारची पिकं त्याच्यामध्ये येतात. तर आपण जी काही हंगामी भाजीपाला पिकं घेतो, या भाजीपाला पिकांसाठी आपल्याला किमान 1 फुटावरचा नमुना घेतला गेला पाहिजे. आणि आपलं जे क्षेत्र आहे, जी जमीन आहे, या जमिनीच्या किमान 4 ते 5 भागातून आपण तो सॅम्पल घेतला गेला पाहिजे. तर पिकाच्या लागवडीपूर्वी मातीचा नमुना घेणं गरजेचं आहे. तर प्रामुख्याने जे हंगामी किंवा भाजीपाला पिकं असतात त्यांना 1 फुटावरचा नमुना, परंतु जी आपली फळपिकं आहेत त्यांची मुळं खोलवर जातात, त्यामुळे किमान 1 मीटर, जे 2.5 ते 3 फुटावरचा नमुना घेतला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की 5 ठिकाणावरची माती वरवरची गोळा केली जाते, एकत्र केली जाते आणि पाठवली जाते, परंतु मुळ्या खोलवर जातात. अन्नद्रव्य ही आपल्या जमिनीच्या खालच्या लेअरमध्ये असतात आणि आपल्या मुळ्या ज्या आहेत त्या जमिनीतल्या खालच्या थरातला अन्नद्रव्य घेतात. तर तो नमुना घेणं योग्य तर यासाठी नमुना कसा घ्यावा, याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी असतात त्यांच्यामार्फत किंवा आपण एक विशिष्ट त्याची नमुना घेण्याची पद्धत समजून घेऊन त्यानंतर नमुना घ्यायचा आहे आणि तो नमुना आपण परीक्षणाला पाठवायचा आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो नमुना आपण तपासायला पाठवतो त्याच्यामध्ये पिकाच्या लागवडीसाठी मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश, कारण पिकाच्या वाढीसाठी या तिन्ही अन्नद्रव्यांचा मेजर रोल असतो. त्यानंतर आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब. त्यानंतर त्याचा EC आणि pH. ह्या 3 गोष्टी आपल्याला माहीत असतील किंवा आपण जाणून घेतल्या तर त्यानुसार आपल्याला पिकाच्या अन्नद्रव्याची उपलब्धता ते आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण ओव्हरऑल, आता आपण निफाड तालुक्यामध्ये इकडे कार्यक्रम घेतो आहे किंवा ह्या भागामधलं प्रमुख जी द्राक्ष, टोमॅटो आणि कांदा ही पिकं घेतली जातात. तर या प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकांसाठी ज्या आवश्यक जमिनी आहेत ह्या काही प्रमाणात या ठिकाणी सर्व प्रकारच्या जमिनीत काही हलक्या, मध्यम आणि भारी जमिनी आहेत. तर शक्यतोवर भाजीपाला पिकांच्या किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप्स घेण्यासाठी योग्य निचरा होणाऱ्या जमिनी पाहिजे. ज्या भारी जमिनी आहेत त्या भारी जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होत नाही आणि गेली अनेक वर्ष आपण सतत पाणी देऊन किंवा इरिगेटेड ह्या पिकांची लागवड करतो आहोत. त्यामुळे आपल्या जमिनीचे बरेच रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आपल्याला बिघडलेले दिसतील, जे आपण जर नमुना तपासला त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आपल्याला वाटतं आपली जमीन खूप भारी आहे, आमची जमीन चांगल्या प्रकारे निचरा होते. ठीक आहे, भारी, हलकी, मध्यम हे आता फक्त सांगण्यासारखं आहे, परंतु आपल्याला जर क्वालिटी प्रोडक्शन घ्यायचं असेल आणि पिकांच्या लागवडीनंतर जे काही वेगळ्या समस्या किंवा कमी उत्पादकता किंवा क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला मिळत नाही, यासाठी आपण ह्या बेसिक जे न्यूट्रिएंट आहेत, मुख्य जे अन्नद्रव्य आहेत ते आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन हे सारखी सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, pH आणि EC. तर आता जो जमिनीचा एकंदरीत आपण रासायनिक गुणधर्म किंवा ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात येईल की आपल्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब जे आहे, ऑर्गॅनिक कार्बन, हे प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यामुळे काय होतं की जीवाणूंची संख्या कमी होते, पाण्याचा योग्य निचरा होत नाही,
थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहतं, पाण्याचा निचरा होत नाही, कारण हवेमध्ये जमिनीमध्ये सच्छिद्रता किंवा हवा शिरेल अशा प्रकारची जी सच्छिद्रता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. याचं मुख्य कारण की आपण गेली अनेक वर्ष सातत्याने रासायनिक खतांचा वापर करतो आहे. कोणत्याही कृषी तंत्रज्ञानाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला किंवा रिकमेंडेशन जर बघितलं तर आधी सेंद्रिय खतं म्हणजे 2 ते 5 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा काडी कचरा किंवा कुजलेलं शेणखत, गांडूळ खत, त्यानंतर रासायनिक खतं टाकण्याचं रिकमेंड केलेलं असतं. पण आपण सरसकट पद्धतीने फक्त रासायनिक खतं देत गेलो आणि ते रासायनिक खतं हे केमिकल असतात, वेगळ्या पद्धतीने प्रोसेसने तयार केलेले असतात आणि ते सातत्याने त्याचा वापर करून करून आपल्या जमिनीमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि बऱ्याच अजून तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की आपले काही जमिनीमधले जे EC pH वाढलेलं असेल तर किंवा कॅल्शियम चुनखडीचं प्रमाण जास्त जर असेल तर आपण दिलेली जी अन्नद्रव्य पर्टिक्युलरली स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचं फिक्सेशन किंवा त्या ठिकाणीच त्याचं स्थिरीकरण झालेलं दिसेल आणि ते पिकांना अवेलेबल होत नाही. आणि मग पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये जी काही त्याची शाखीय वाढ पाहिजे किंवा पेशींची वाढ पाहिजे किंवा रोग आणि किडींना प्रतिकार करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, याला जे आवश्यक अन्नद्रव्याचा अपटेक व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि मग आपल्याला त्या विकृती दिसतात, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो आणि मग वरून मग आपण परत वेगळ्या रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर आपण त्याच्यामध्ये करत असतो आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हा एक गुणधर्म आपण माती परीक्षणानंतर तपासतो की त्याच्याने आपल्याला आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण कितपट वाढलेलं आहे ते समजतं. परिणाम जो आपण वर्षानुवर्ष रासायनिक खतांचा वापर करतो त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सोडियम, क्लोराईड्स या क्षारांचं ॲक्युम्युलेशन झालेलं आहे, जमीन टणक झालेली आहे. पूर्वी असा पाऊस पडला की माती अशी मऊ राहायची, आता एक तर आपण चालू शकत नाही एवढी जमीन चिबट झालेली आहे किंवा ती कोरडी झाली तर एवढी टणक बनते की दगडापेक्षा टणक बनते. याचं कारण की आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मग ही जी काही आपण हंगामी असतील पिकं किंवा आपली हॉर्टिकल्चर क्रॉप फळपिकं असतील यांच्या मुळ्यांच्या वाढीसाठी त्यातही पर्टिक्युलरली जी पांढरी मुळी आहे जी अन्नद्रव्य घेण्याचं काम करतं त्या मुळीच्या वाढीला चालना मिळत नाही. त्यानंतर ही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढल्यामुळे जे काही अन्नद्रव्याचे जे हे आहेत न्यूट्रिएंट्स आहेत ते त्यामुळे शोषले जातात किंवा ते धरून ठेवले जातात, ते रिलीज होत नाही आणि ते पिकाला उपलब्ध होत नाही. आपल्याला खूप समाधान असतं की मी एवढं मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं, एवढं खत टाकलं, परंतु ते पिकाला उपलब्ध होत नाही. तर हे एक प्रमाण दिवसेंदिवस आपल्या जमिनीमध्ये वाढत चाललेलं आहे. त्यानंतर पीएचचं तर आपण आपलं जे पाणी आपण पितो, आज अशी परिस्थिती की आपण आपलं विहिरीचं बोरवेलचं पाणी सहज पिऊ शकत नाही. या पिण्याच्या पाण्याचा किंवा आपण जे वापरतो त्या विहिरीच्या बोरवेलच्या पाण्याचा pH हा 7.5, 8 किंवा त्यापेक्षाही जास्त झालेला आहे. आपलं पाणी पूर्ण मचूळ झालेलं आहे. त्या pH वाढल्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हे जे काही आपण अन्नद्रव्य देतो त्याचं विघटनच होत नाही. आपण म्हणतो ना की ते दूध फाटलं किंवा काही त्याचं हायर फेस तयार झाला किंवा कडकपणा तयार झाला, तसं त्या पाण्यामध्ये अन्नद्रव्य जे आहेत ते पूर्णपणे एकजीव होत नाही आणि त्यांची अवेलेबिलिटी जी आहे ती कमी होते. तर ह्या सगळ्या बाबी सर्वसाधारणपणे वाढल्यामुळे सर्व पिकांमध्ये वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्यासाठी एकंदरीतच आपण एका बाजूने खर्च करतो आहोत अन्नद्रव्यांसाठी, सर्व खतं जी आपण वापरतो ती आपण विकतची आणतो, परंतु त्याची किंमत पण दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यावरून वापर करून आपल्या जमिनीचा जो काही पोत आहे तोही बिघडलेला आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर जमिनीच्या किंवा अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाबरोबर दुसरं व्यवस्थापन जे आपल्या पिकांमध्ये आहे ते आहे पाणी व्यवस्थापन. आज दिवसेंदिवस पाण्याची समस्या दुर्मिळ होत चाललेली आहे. पाणी कमी होत चाललेलं आहे, पाणी वेळेवर पडत नाही, पाणी खूप जास्त पडतं किंवा पाणी कमी पडतं. तसंच आपण पिकाच्या पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जर पाणी आलं तर आपण मोकळं भरपूर पाणी देतो. बऱ्याच वेळा ड्रीप ही जी काही पद्धत आहे सिंचन देण्याची पद्धत ही आपली पाणी बचत करण्यासाठी आहे, पण आपण ड्रीप एवढा वेळ चालवतो की गरजेपेक्षा पाणी आपण त्या जमिनीमध्ये देतो आणि त्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या जमिनीतले जे काही क्षार आहेत किंवा जे काही एकूण अन्नद्रव्य जे आहेत त्याचं ॲक्युम्युलेशन झालेलं आहे हे पाणी दिल्यामुळे किंवा क्षारता वाढल्यामुळे किंवा
क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यातवरून जास्त पाणी दिलं तर ते पाणी त्या जमिनीमध्ये जिरत नाही किंवा ते पिकाला उपलब्ध होत नाही. त्यानंतर खूप कमी पाणी दिलं तरी जमीन टणक होते, मुळ्यांची वाढ होत नाही आणि पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होत राहतो. त्यानंतर जास्त पाणी दिल्यामुळे आपल्या पिकापेक्षा तणांची वाढ जास्त झालेली आपल्याला दिसेल. तणांमध्ये एवढी क्षमता आहे की आपण दिलेले अन्नद्रव्य मी सांगितल्याप्रमाणे पिकाला उपलब्ध होत नाही, पण तणांना 100% उपलब्ध होतात. त्यामुळे आपली तणं अशी पिवळी पडलेली तुम्हाला कधीच दिसणार नाही, ते अतिशय हिरवीगार असतात. आपली जमिनीचा pH अशी क्षारता वाढलेली असेल तरीसुद्धा. त्यामुळे तणांचं समस्या वाढल्यामुळे तणांच्या नियंत्रणासाठी, त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला अधिक मजुरी लागतो. आणि आज जर तुम्ही तुमच्या पिकातला उत्पादन खर्च जर आपण बघितला तर तो सर्वात जास्त तण नियंत्रणासाठी किंवा खुरपणी, निंदणी किंवा आंतरमशागतीसाठी आपल्याला करावा लागतो. तर ह्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचं जे काही लागवड किंवा आपल्या पिकाचं जे लागवड व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. त्यात 100% प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, त्यानंतर आपल्या जमिनीचं पृथक्करण, माती परीक्षण केल्याशिवाय पिकाच्या लागवडीनंतर जे आपण अन्नद्रव्य किंवा पाणी व्यवस्थापन करतो त्याचं प्रॉपर शेड्युलिंग त्याच्यामध्ये करायला पाहिजे. या माती परीक्षणानंतर आपल्याला समजतं की आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी आहे, मध्यम आहे किंवा जास्त आहे. तर त्यानुसार आपण जे काही रिकमेंडेड डोस आहे त्या डोसच्या शेड्यूलमध्ये बदल करू शकतो. नाही तर आपण अंदाजे 4 बॅग मिश्र खताच्या टाकायच्या, 2 बॅगा युरियाच्या टाकायच्या, 1 मायक्रोन्युट्रियनची बॅग टाकायची, हे आपण टाकत आलो आहे. तुम्ही जर एखाद्या तुमच्या प्लॉटची गेली 10 वर्षाची हिस्ट्री जर बघितली तर काही टनामध्ये आपण खतं आपल्या जमिनीमध्ये टाकलेली आहेत. तर याचा आता खूप गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. ही जी काही कंपनी असेल किंवा ह्या ज्या काही संस्था आहेत, जे काही यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाऊन अवेअरनेस निर्माण करण्याचा जो विचार करतायत, याचं कारण असं आहे की जर आपली जमीन जिवंत राहिली, आपली जमीन जर उपजाऊ राहिली, आपली जमीन जर पुढच्या जनरेशनपर्यंत आपण टिकून, आपल्याला पुढचं भविष्य आहे. अदरवाईज आपल्या जमिनीमध्ये म्हणजे आपल्याला मत्स्यशेती करावी लागेल, पण मग त्या मत्स्यशेतीसाठी आपल्याला पाणी लागेल, एवढी आपली जमीन टणक आणि सिमेंटिंग झालेली त्याच्यामध्ये आहे. तर ह्या बाबींचा आता आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तर त्यासाठी आपल्या काही लागवड पद्धती आहेत, त्या लागवड पद्धतीमध्ये आपण बदल करायला पाहिजे. जी काही आपली पारंपरिक सरी पद्धत होती किंवा आपण सरळ सऱ्या पाडून त्याच्यामध्ये पेरणी करत होतो, तर आता आपल्याला पर्टिक्युलरली भाजीपाला पिकांमध्ये, इवन फळ पिकांमध्ये उंच रुंद वरंबा पद्धत, ज्याला आपण ब्रॉड बेस पद्धत असं म्हणतो. त्यानंतर लागवडीचं जे अंतर आहे, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये असं समज आहे की आपण दाट लागवड केली, कमी अंतरावर लागवड केली की आपल्याला रोपांची संख्या जास्त ठेवता येईल, जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्त मिळेल. परंतु तसं समज डोक्यातून काढून टाका. जेवढं आपण प्रॉपर, मी असं म्हणणार नाही की तुम्ही खूप अंतरावर लागवड करा, योग्य अंतरावर लागवड करा. नंतर हंगामानुसार, जमिनीनुसार लागवडीचं अंतर त्याच्यामध्ये ठरवा. जसं की आता आपण टोमॅटोचं जर उदाहरण घेतलं तर टोमॅटोची आपण उन्हाळ्यातली लागवड जी आहे ती थोडी कमी अंतरावर, 1 ते 1.25 फुटावर केली तरी चालेल. 2.5 ते 3-3.5 फुटाचं अंतर 2 वाफ्यांमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा गल्लीमध्ये ठेवलं तरी चालेल. तेच जर आपल्याला खरीप हंगामात लागवड करायची असेल तर आपल्याला लागवडीचं अंतर 2 ते 2.25 फूट आणि सरीतलं अंतर जे आहे ते 4 ते 4.5 फुटापर्यंत ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर जमिनीचा आणि लागवडीच्या अंतराचाही संबंध आहे. हलक्या जमिनीमध्ये पिकाची वाढ मर्यादित होते किंवा कमी होते, त्यामुळे थोडंसं अंतर आपण तिथं कमी ठेवलं पाहिजे. मध्यम जमिनीमध्ये मध्यम अंतर ठेवलं गेलं पाहिजे आणि थोडी भारी जमीन असेल तर थोडंसं अंतर जास्त ठेवलं गेलं पाहिजे, कारण अशा जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर जमिनीचा निचरा आणि लागवडीचा अंतर किंवा त्या पद्धतीचा लागवड पद्धतीचा हे संबंध त्याच्यामध्ये आहे. तर त्यासाठी आपल्या जमिनीत पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल या पद्धतीने आपण लागवड त्याच्यामध्ये केली पाहिजे. त्यानंतर मी जे तणांचं नियंत्रण सांगितलं त्यासाठी मल्चिंगचा वापर. आता प्लास्टिक मल्च सहज उपलब्ध आहे, परंतु जर शक्य असेल तर सेंद्रिय मल्च जास्तीत जास्त वापरलं गेलं पाहिजे. आपल्या पिकाचे जेवढे अवशेष आहेत, काडी कचरा, तो जाळून न टाकता त्याचं श्रेडिंग, कुट्टी करून त्याचा वापर केला गेला पाहिजे. आता द्राक्षाच्या बाबतीत मी मुद्दाम सांगेल, कारण आता तुमच्या ऑक्टोबर छाटणी होते, तर ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर ज्या काड्या आहेत त्या काड्या गल्लीमध्ये टाकून, आणि आता काही कंपन्यांचं त्याचं श्रेडर मशीन्स निघालेले आहेत, कुट्टी मशीन निघालेलं आहे. जसं रोटावेटर असतं तशाच पद्धतीने आपलं गल्लीत चालतं आणि त्याची कुट्टी करून ते बरोबर त्याचे जसे आपले हार्वेस्टरचे हॉपर्स असतात ते बरोबर तुमच्या बोतावर किंवा खोडाच्या बाजूने टाकत ते जातं. त्याच्याने अतिशय चांगल्या प्रकारे मल्च होतं.
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये समज असतं की त्याच्यावरचं डावणी, पावडरी, अँथ्रॅकनोज वगैरे हे जे काही रोग आजार आहेत ते फैलावतील. ते तुमचं मल्चिंग झालं की लगेच त्याच्यावरून तुम्ही जैविक ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची जी जैविक बुरशीनाशक आहे 2.5 ते 3 लिटर प्रति एकर ह्या हिशोबाने 400 ते 500 लिटर पाण्यामध्ये घेऊन पूर्ण त्या वरंब्यावर टाकायचं. डिकम्पोजिंग बॅक्टेरियल कल्चर्स आलेले आहेत त्या कल्चरचा हे करायचं. 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण त्या काड्या कुजून, म्हणजे मल्चिंग पण होईल, तुमची पांढरी मुळी चालायलाही फायदा होईल. त्यानंतर त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढून अपटेक वगैरे आपण किंवा पांढरी मुळी याचाही प्रॉब्लेम आपल्याला कमी करता येऊ शकेल. त्यानंतर ह्या सगळ्या पिकांच्या व्यवस्थापनामध्ये पाण्याबद्दल आपण जे बोलत होतो, ड्रीप इरिगेशन सिस्टीमबद्दल मी थोडक्यात सांगतो आणि माझं हे संपवतो. आता आपल्याला ड्रीप इरिगेशन सिस्टीम कशासाठी आपण आणलेली आहे, मुख्य उद्देश काय आहे ड्रीपचा? पाण्याची बचत. पण आज अशी परिस्थिती की आपण त्या पिंडीवर जसं सारखं पाणी चालू असतं तसं आपलं ड्रीप चालू राहतं. तर पिकाच्या लागवडीनंतरचा जो कालावधी आहे, मी टोमॅटोचं उदाहरण देईल की पहिले 10 ते 15 दिवस 20 मिनटापेक्षा जास्त पाणी गेलं नाही पाहिजे ऑन ॲन ॲव्हरेज. त्यानंतर 30 ते 40 दिवसाला तुम्ही 20 ते 40 करू शकता. त्यानंतर 55 ते 60, 50 ते 55 मिनटापेक्षा जास्त पाणी टोमॅटो किंवा कोणत्याही पिकाला दिलं गेलं नाही पाहिजे. भले हवामानानुसार, जमिनीच्या याच्यानुसार तुम्ही त्याच्यात 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2 दिवस असं शेड्युलिंग त्याच्यामध्ये करू शकतात. आज बाहेरचे तज्ज्ञ येऊन आपल्याला हे सांगतायत आणि आम्ही हे गेली कृषी विभाग, कृषी विद्यापीठं की पाण्याचा समतोल आणि मर्यादित आणि गरजेप्रमाणे वापर करा. ड्रीप इरिगेशन सिस्टीमचा उद्देशच आज आहे की आपल्याला पिकाच्या गरजेनुसार पाणी दिलं गेलं पाहिजे. नाहीतर आज असं होतं की भोतावरचं पाणी आपल्या गल्लीत जातं, त्याच्यावर अन्नद्रव्य घेऊन जातं, पिकापेक्षा तणांचीच वाढ त्याच्यामध्ये जास्त होत आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या ज्या हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, पर्टिक्युलरली कांदा, द्राक्ष आणि टोमॅटो किंवा इतर भाजीपाला पिकांमध्ये आपण माती परीक्षण करून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन आणि आपल्या जमिनीची सजीवता टिकण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करण्याची गरज आहे. तरच आपल्याला चांगलं क्वालिटी प्रोडक्शन मिळू शकेल. तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. तो मैंने जैसे आपको बताया था कि आपको जितने भी हमारे एक्सपर्ट हैं उनको गौर से सुनना है. उनके बोलने के बाद वो एक सवाल पूछेंगे, आपको हाथ खड़ा करना है और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. तो सर आपने जो बताया है उसी से रिलेटेड एक सवाल पूछिए प्लीज़. आपण जे जमिनीचं ॲनालिसिस करण्यासाठी मी 2 गोष्टी सांगितल्या की आपण कोणती मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामधून तपासतो, त्या अन्नद्रव्यांची नावं सांगा. सर नाम कहाँ से हैं आप और जवाब. मैं दारना संघवी निफाड़ तालुका से आया हूँ. नाम है संदीप मनोहर बुड़के. जो सर ने बताया उसका आंसर है नत्रस, पुलत और पालाश. करेक्ट. यस या. सर स्टेज पे आ जाइए प्लीज़. तो मैं अपने कार्यक्रम को आगे बढ़ाती हूँ और कुछ और एक्सपर्ट्स हैं हमारे बीच जो कि बहुत दूर दूर से आए हैं आप लोगों के बीच. मैं सबसे पहले उनका स्वागत करूँगी. तो हमारे बीच है मिस्टर मनोज वार्ष्णेय सर, नेशनल मार्केटिंग हेड धानुका एग्रीटेक लिमिटेड से. सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में. जापान से हमारे बीच एक्सपर्ट आए हैं मिस्टर टी मुरेयामा सैन सर हैं, होको केमिकल्स जापान से. तो मैं चाहूँगी मनोज सर आप सर का वेलकम करिए प्लीज़. हमारे बीच हैं मिस्टर सुबोध गुप्ता सर, डीजीएम मार्केटिंग धानुका एग्रीटेक लिमिटेड से. सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में. हमारे बीच हैं मिस्टर घनश्याम इंगले सर, सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट धानुका एग्रीटेक लिमिटेड से. सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में. हमारे बीच है मिस्टर लक्ष्मण जी, बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर नासिक से धानुका एग्रीटेक लिमिटेड से. सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में. हमारे बीच हैं संदीप सिंधे जी, एरिया बिजनेस मैनेजर महिंद्रा फाइनेंस से. सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में. और हमारे बीच हैं सौरभ लूनिया सर, एरिया बिजनेस मैनेजर महिंद्रा फाइनेंस से. सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में. प्लीज़ स्टेज पे आ जाइए. इसके अलावा हमारे बीच है मिस्टर अभिषेक जी, टेरिटरी मैनेजर निफाड़ से धानुका एग्रीटेक लिमिटेड से. आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में. तो हम अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और हमारे बीच, जैसे मैंने आपको कार्यक्रम के शुरू में ही कहा था, हमारे बीच तालुका एग्रीकल्चर ऑफिसर हैं. सर की कोई मीटिंग है और सर कुछ समय में निकलने वाले हैं. तो मैं चाहूँगी कि सर आप आइए और 5-10 मिनट में जो महत्वपूर्ण योजनाएं हैं सरकार की, महाराष्ट्र गवर्नमेंट की किसानों से रिलेटेड, उसके बारे में प्लीज़ हमारे दर्शकों को जानकारी दीजिए. कृषी विभागाच्या उपविभागाच्या वतीनं आणि ग्रीन टी व्हीच्या वतीने आज जो कार्यक्रम या ठिकाणी चर्चासत्र जे आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी उपस्थित सर्व शेतकरी
सर्व कंपनी प्रतिनिधी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. ग्रीन टी व्हीचं या ठिकाणी विशेष मी आभार मानतो की अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. कृषी विभागाच्या वतीनं बरेचसे कार्यक्रम आपण विशेषतः ग्रामीण स्तरावरती घेतो, विशेषतः गावांमध्ये घेतो. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, आमची जी क्षेत्रीय यंत्रणा जी आहे हे कार्यक्रम घेतात. पण एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी असा एखादा प्लॅटफॉर्म जर मिळाला तर त्या ठिकाणी कृषी ज्या योजना आहेत या योजनांचा प्रचार आणि प्रसार हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर त्यासाठी मी विशेषतः ग्रीन टी व्हीचा आणि त्यांचे जेवढे असोसिएट्स आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आत्ता जो विषय आहे कृषी विभागाच्या ज्या योजना ज्या आहेत, आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने इतर जे टेक्निकल नॉलेज आहे यासोबतच शासनाकडून ज्या योजना दिल्या जातात या योजनांचा लाभ घेताना या योजना कुठल्या घटकाचा लाभ आपण घेऊ शकतो आणि यासाठी अर्ज कुठं करावा या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. आता कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत याच्यामध्ये मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये एक प्रामुख्याने जो मोठा बदल झाला आहे की कृषी विभागाच्या सर्व योजना मागच्या 2-3 वर्षापासून आपण ऑनलाईन पद्धतीने राबवतो. आणि ऑनलाईन पद्धतीने या योजना राबवताना आपण MahaDBT पोर्टल म्हणून एक फार्मर पोर्टल महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आहे. या MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून आपण या सर्व योजना राबवतो. आता शेतकऱ्यांना जर अर्ज करायचा असेल पुढच्या 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये ज्याही योजनांचा मी संदर्भ देतो आहे या योजनांसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना MahaDBT पोर्टल जे आहे या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये जे शेतकरी स्वतः अँड्रॉईड मोबाईल वापरतात किंवा तंत्रज्ञानाचा वापर करतात हे शेतकरी स्वतःसुद्धा या योजनांसाठी अर्ज करू शकतात. किंवा सेतू सुविधा केंद्र जे असतात CSC सेंटर याच्या माध्यमातूनसुद्धा आपण या योजनांसाठी अर्ज करू शकतो. आता MahaDBT पोर्टल जे आहे MahaDBT पोर्टलवरती अर्ज करताना शेतकऱ्यांनी सुरुवातीला स्वतःचा जी नोंदणी जी आहे या पोर्टलवरती करणे आवश्यक असतं. ही नोंदणी करताना शेतकऱ्याला एक युजर ID आणि लॉग इन ID हा मिळतो. हा युजर ID आणि लॉग इन ID शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवणं आवश्यक आहे. योजनेच्या विविध स्तरावरती ज्यावेळेस आपण जातो तर त्या योजनेचा लाभ घेताना आपल्याला या लॉग इन IDची गरज पडते. तर ह्या ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा या संदर्भात आपल्याला वैयक्तिकरित्या कुठलीही माहिती आवश्यक असल्यास आपण संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक ज्या असतील यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. आता याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या योजना ज्या आहेत त्या थोडक्यात मी आपल्यासमोर काही योजनांची माहिती सांगतो. सर्व कृषी विभागाच्या वतीने खूप योजना राबवल्या जातात, पण ज्या प्रमुख योजना आहेत त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण नावाची महत्त्वाची योजना जी आहे जी आपण निफाड तालुक्यात उपविभागात या मोठ्या प्रमाणात राबवली जाते. याचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. आता कृषी यांत्रिकीकरण जे आहे या योजनेच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चलित अवजारं असतील, त्यानंतर स्वयंचलित अवजारं असतील, रोटावेटर असेल, थ्रेशर असेल, त्याच्यानंतर स्प्रेयर्स असतील. म्हणजे आज जर निफाड तालुका बघितला किंवा उपविभाग जर बघितला तर आपल्याकडे जेवढं यांत्रिकीकरण झालं आहे तेवढं कुठल्याही इतर विभागात किंवा जिल्ह्यात एवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण दिसत नाही. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना जर यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये 3 योजना या महत्त्वाच्या आहेत ज्याच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकतो. याच्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही एक योजना आहे. त्यानंतर यांत्रिकीकरण उपअभियान या नावाची एक योजना आहे आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या नावाची एक योजना आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून आपण मी पूर्वी जसं सांगितलं ट्रॅक्टर, त्यानंतर इतर अवजारं असतील, त्यानंतर थ्रेशर्स असतील, स्प्रेयर्स असतील, यासाठी आपण या योजनांच्या माध्यमातून अर्ज करू शकतो. आणि हा अर्ज करताना आपल्याला MahaDBT पोर्टलवरतीच ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. याची निवड जी आहे लॉटरी पद्धतीने होते आणि लॉटरीसुद्धा ही ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याकडे याचं लॉटरी निघते आणि निवड झालेली जी आहे संबंधित शेतकऱ्याला याचे मोबाईलवरती मेसेजेस जातात.
आता या योजनेमध्ये जे अनुदान मिळतं, आता ट्रॅक्टर जर असेल, मोठ्या प्रमाणावर मागणी जी असते ती ट्रॅक्टरची असते. आता ट्रॅक्टरला जे अनुदान मिळतं साधारण अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती यातील शेतकरी असेल तर साधारण 1.25 लाखापर्यंत आपण ट्रॅक्टरच्या खरेदी किंमत जेवढी असेल त्यापैकी 1.25 लाख अनुदान ह्या योजनेच्या माध्यमातून मिळतं. आणि इतर जे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी आहे यांना 1 लाखापर्यंतचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळतं. आता इतर अवजारंसुद्धा जे आहे या अवजारांसाठी सुद्धा 50% ते 40%, 40 ते 50% एवढं अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळतं. म्हणजे आपण जर विचार केला एखादं 1 लाखाचं आपण उपकरण किंवा मशिनरी खरेदी करत असू, त्यापैकी 40,000 जर आपल्याला अनुदान मिळत असेल तर निश्चित आपण याचा लाभ घेणं आवश्यक आहे. हे यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून हा आपण लाभ घेऊ शकतो. पुढची जी योजना महत्त्वाची आपण कृषी विभागामार्फत राबवतो ती योजना जी आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. या योजनेच्या माध्यमातून आपण आपला उपविभाग असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये या योजनेतून आपण फळपिकाचा क्षेत्रविस्तार असेल, त्यानंतर शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल, त्यानंतर सामूहिक शेततळ्याचा लाभ जर घ्यायचा असेल किंवा शेतकऱ्यांकडं पूर्वीचं शेततळं आहे त्याचं अस्तरीकरण करणं असेल, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान जे आहे या माध्यमातून आपण हा लाभ घेऊ शकतो. कांदा चाळ हा याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याला जास्तीत जास्त शेतकरी अर्ज करतात. ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून ते कांदा चाळीसाठी अर्ज करू शकतात. त्याला 75,000पर्यंतचं अनुदान मिळतं. प्रत्येक घटक जो आहे त्याच्यामध्ये साधारण 40 ते 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून. आता मागील काही कालावधीमध्ये विशेषतः आपल्याकडचा जो आवर्षण प्रवण भाग आहे या भागामध्ये शेततळ्याची मागणी मागच्या काही कालावधीत जास्तीत जास्त होती आणि मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून आपण शेततळे मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे केले होते. मधल्या कालावधीमध्ये साधारण 2 ते 3 वर्षाच्या कालावधी ही योजना बंद झाली. आता नव्यानं शेततळ्याची योजना आपल्याकडं सुरू झालेली. मुख्यमंत्री सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळं नावाची हा घटक याच्यामध्ये आहे. या योजनेमध्ये सुद्धा आपण जर 25x25x3 किंवा 30x30x3 हे जे जास्तीत जास्त चालणारे शेततळे आहे या शेततळे घटकाचा जर लाभ आपण घेतला तर याच्यासाठी 75,000पर्यंत अनुदान आपल्याला मिळतं. आणि याच योजनेमध्ये सुधारणा करून शासनाने आता त्याच्यामध्ये आस्तरीकरणाचाही घटक अर्ज केला. तर ज्या शेतकऱ्यांना शेततळं आणि आस्तरीकरण या दोन्ही बाबीचा लाभ घ्यायचा असेल तर ते शेतकरी या योजनेतून शेततळं आणि आस्तरीकरण या दोन्ही बाबीचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यात साधारण शेततळ्यासाठी 75,000 रुपये आणि आस्तरीकरणासाठी सुद्धा 75,000 रुपये एवढं अनुदान या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल यालासुद्धा 50% अनुदान आपल्या या योजनांच्या माध्यमातून मिळतं. यानंतर याच योजनेच्या माध्यमातून आपण मागच्या काही कालावधीत बघितलं असेल हवामानातले जे बदल होतात, होणारी गारपीट, अवेळी होणारा पाऊस याच्यामुळे द्राक्ष शेती थोडीशी अडचणीत आहे. तर याच्यासाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक कव्हर जे आहे तर या माध्यमातून द्राक्षाचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न केले. आता या वर्षापासून यासाठी जे प्लॅस्टिक कव्हरिंग जे आहे द्राक्षासाठी तर याचासुद्धा समावेश या जी MIDH योजना जी आहे याच्यामध्ये केलेला आहे. यासाठी सुद्धा शेतकरी अर्ज करून MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता फळबाग लागवड वाढावी यासाठी शासनाच्या वतीनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. या योजनेत साधारण 2 हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांचं 2 हेक्टरपासून ते पुढील क्षेत्रासाठी 4 हेक्टर 6 हेक्टरपर्यंत शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड केल्यानंतर साधारण 3 वर्षापर्यंत अनुदान दिलं जातं. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या वर्षासाठी 50%, दुसऱ्या वर्षासाठी 30% आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षासाठी 20% असं 3 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून आपल्याला अनुदान मिळतं. तर ह्या ज्या शासनाच्या योजना ज्या आहेत या योजनांसोबतच आपण इतर योजनाही कृषी विभागामार्फत राबवतो.
त्याच्यामध्ये पीक विम्यासारखी योजना असेल, त्यानंतर आत्ता सध्याच्या कालावधीमध्ये सन्मान निधीसारखी जी योजना आहे, या योजनासुद्धा आपण कृषी विभागाच्या मार्फत राबवतो. आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे या सर्व योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल, विशेषतः ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण MahaDBT पोर्टल जे आहे या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे. या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सोबतच मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण कृषी प्रक्रिया ही वाढावी, प्रक्रियेचे युनिट वाढावे, यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही राबवतोय. या योजनेत कुठल्याही प्रकल्पासाठी साधारण ज्या ठिकाणी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये पापड उद्योग असेल किंवा कुठल्याही प्रकारचे आपले ग्रामीण भागात चालणारे प्रक्रिया कृषी मालावरती आधारित प्रक्रिया उद्योग आहे, यासाठी 35% अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळतं. आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की या योजनेला अर्ज करण्यापासून ते त्या योजनेचा प्रोजेक्ट तयार करणं आणि त्याची पूर्ण प्रक्रिया, यासाठी आपल्याला जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यामार्फत मार्गदर्शन केलं जातं आणि या मार्गदर्शनाचा निश्चित आपल्याला लाभ घेता येतो. तर या PMFME जी योजना आहे, या योजनेचा सुद्धा अवश्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. इतरही कृषी विभागाच्या योजना आहेत, यासाठी आपण कृपया तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय असेल, या ठिकाणी संपर्क साधा. योजनांसंदर्भात कुठली अडचण असेल तर आपण कधी कार्यालयात संपर्क साधू शकता. या महत्त्वाच्या योजना या ठिकाणी मी सांगितल्या. इतर योजना आहेत त्या वैयक्तिक आपण संपर्क केला तर त्याचे आपल्याला निश्चित माहिती मिळू शकते. तर या ठिकाणी मी आपल्या कृषी विभागाच्या वतीने ग्रीन TVचं खूप मनापासून आभार मानतो की या ठिकाणी कृषी विभागालाही त्यांनी सहभागी करून घेतलं आणि एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला माहिती प्रसार करण्यासाठी. तर मी या ठिकाणी आपली योजनांविषयीची माहिती थांबवतो. सर्वांचे धन्यवाद. आत्ता ज्या योजनांचा आपण उल्लेख केला, तर फळबाग लागवडीसाठी कुठल्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता? मी प्रशांत गुलाबराव कदम, डाळिंब उत्पादक शेतकरी, ओझरमीग. तर भाऊसाहेब फुंडकर योजनेचं सरांनी सांगितलं की त्या फळबाग योजनेचा आपण लाभार्थी म्हणून फायदा घेऊ शकतो. मी फळबाग लागवड करताना 2 वेळेस लागवड केली, तर दोन्ही वेळेस या योजनांचा मी फायदा पण घेतलेला आहे. बहुत बहुत मुबारक हो सर आपको, बहुत बहुत धन्यवाद सर यहाँ आने के लिए, अपना कीमती समय देने के लिए और ये पूरी जानकारी देने के लिए. तो हम अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और मैं नेक्स्ट जो है वो निवेदन करना चाहूँगी, जो हमारा आज का मेन सब्जेक्ट है प्याज, टमाटर और अंगूर प्रबंधन. तो यहाँ पे धानुका एग्रीटेक की टीम है. तो मैं मिस्टर सुबोध गुप्ता सर DGM मार्केटिंग और मिस्टर घनश्याम इंग्लिश सर सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट धानुका एग्रीटेक से मैं निवेदन करूंगी कि आप लोग आइए और बताइए इंडिया का प्रणाम हर किसान के नाम कैंपेन क्या है और साथ में जो है वो इन क्रॉप्स के लिए धानुका के पास क्या क्या नए इनिशिएटिव है, इसके बारे में प्लीज़ हमारे दर्शकों को जानकारी दीजिए. बंधुओं को मेरा प्रणाम. आप सभी शेतकरी बंधु राष्ट्र के सबसे महत्वपूर्ण स्तंभ हैं जिन पर एक सफल राष्ट्र का निर्माण होता है. शेतकरी बंधु के इसी समर्पण, संकल्प और धैर्य के लिए धानुका आप सभी को प्रणाम करता है. प्रणाम. हमारा मानना है कि शेतकरी को महज अन्नदाता कहना ही काफ़ी नहीं है, इसीलिए आप भी जुड़ें हमारे इस मिशन से. हम आपके लिए समर्पित एक वीडियो जो है आप सबके समक्ष रखना चाहते हैं. विचारा कोणत्याही शेतकऱ्याला, लहान असो किंवा मोठा, किती अनमोल असतो त्याच्यासाठी जमिनीचा एक तुकडा. जमिनीच्या त्या तुकड्यामध्ये प्रत्येक शेतकरी स्वप्ने पेरीत असतो. कडकडीत ऊन असो किंवा वादळ वारे, पिकामध्ये स्वतः उगवतो, पिकांसोबत झोपतो. ठाऊक आहे त्याला की हवामानाच्या लहरी त्याच्या हातात नाही आहेत. मेहनत, समर्पण, आशा, ध्यास, बस हेच त्याचे जीवन आहे. सिंचन करतो शेताचे आपल्या घामाने. धानुकावरील विश्वासाने हिम्मत आपल्या छातीत बाळगून. केवळ अन्नदाता असे म्हणून काम नाही चालत. हे बळीराजा, तुला पूर्ण देशाचा सलाम तर मिळालाच पाहिजे. धानुका, इंडियाचा सलाम प्रत्येक शेतकऱ्याच्या नावे.
किसानों के बिना नहीं हो सकता कोई भी काम। पुनः मैं कहता हूँ इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। आप मेरे साथ बोलिए जब मैं बोलूँगा इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। इंडिया का प्रणाम हर किसान के बहुत बहुत धन्यवाद। उपस्थित सर्व शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो व उपस्थित सर्व मान्यवर जे मार्गदर्शक इथे लाभलेले आहे आज या कार्यक्रमाला त्यांचं सुद्धा स्वागत। आणि आमच्या कंपनीचे श्री मनोज सर नॅशनल मार्केटिंग हेड आणि मुरायामा सान जे जापानवरनं आलेले आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो। आजचा विषय मला जो दिलेला आहे तो आहे कांदा। तर कांदा पिकामध्ये काय समस्या येतात आणि कांदा पीक काय आहे। तर कांदा पिकात सगळ्यात महत्त्वाचं जसं सरांनी सांगितलं मगाशी की तण नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे। कांदा पिकाचा जर आपण विचार केला तर कांदा पीक इथे सर्वांकडे कांदा आहे, सर्व कांद्याचे शेतकरी आहे। ओके, तर कांदा पिकाचा जर तुम्ही विचार केला तर कांदा पीक हे सगळ्यात हळू वाढणारं वाण आहे। याच्यापेक्षा हळू वाढणारं पीक अजून आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये नाही। सगळ्यात हळू वाढते, 6 महिने घेते आणि 1.5 फुटाच्या वर जात नाही। ओके, सुरुवात याची ट्रान्सप्लांटिंग नंतर किंवा प्रत्यारोपण केल्यानंतर एकदम हळू वाढते, महिनाभर असं वाटतच नाही का याची वाढ काही आहे। तर त्याचे खूप मिसकन्सेप्शन असतात। तर जेव्हा तो हळू वाढतो तर शेतकरी त्याला खतं देत नाही, बरोबर। पण याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला मुद्दा असतो कांद्यामध्ये ते तण नियंत्रणाचा असतो। माझा विषय तण नियंत्रण आहे। आता तण नियंत्रणाचा जर विषय केला तर कांदा हळू वाढणारं वाण आहे आणि तण झपाट्याने वाढणारे वाण आहेत। सरांनी जसं सांगितलं की जमिनीचा क्षार, EC जे काही चुनखडी त्याचा काही तणांना फरक पडत नाही। तण हिरवेगार राहतात, तण कधी पिवळे पडत नाही, त्यांची संरचना तशी असते। पण कांद्याचं तसं नाही, कांदा हळूहळू वाढतो। तर जे काही तण आहे ते कांद्याला इतकी जबरदस्त कॉम्पिटिशन देते की कांद्याचं जितकं काही नत्र स्फुरत पालाश आहे सगळं खाऊन टाकतात आणि कांद्याला मिळत नाही। म्हणून कांद्यात तण नियंत्रण करणे फार गरजेचं आहे आणि ते सुरुवातीच्या अवस्थात। तर पहिले 21 दिवसाच्या आत त्याचं तण नियंत्रण झालं पाहिजे, बरोबर। कांद्यामध्ये अनेक प्रकारचे तण असतात, एकदल द्विदल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेच। कांद्यात रासायनिक किंवा केमिकल तण नियंत्रण करणे का गरजेचं आहे, कारण कांदा जो आहे ना हायली डेन्स प्लांटेशन असतं। 6 इंचावर 5 इंचावर आपण लावतो, लागवड खूप डेन्स असते। तर त्याच्यामुळे तिथे निंदन आपल्याला करता येत नाही किंवा खुरपण करता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला रासायनिक तण नियंत्रण करणे गरजेचं असतं। ओके, आता रासायनिक तण नियंत्रण करत असताना आपले प्रॉब्लेम काय येतात। आता जसं मी तुम्हाला आता एक तणनाशकाची माहिती देईन। तर हे तणनाशक जसं कंपनीचं कोणी पण तुम्ही प्रतिनिधीचा जर त्याला विचारलं की तणनाशक कधी फवारायला पाहिजे तर ते सांगतात की 15 ते 20 दिवसानंतर तणनाशक फवारायला पाहिजे। जनरल एक टाईम असतो 15 ते 20 दिवसांनी तणनाशक फवारायचं, बरोबर। आता तणनाशक फवारत असताना जे शेतकऱ्यांचं बिहेवियर आपण त्याला म्हणू, आपण काही साधे शिकारी नाही आहात, बरोबर। आपण काही साधे शिकारी नाही आहोत, आपण डिलक्स शिकारी आहोत। डिलक्स शिकारी म्हणजे काय असतं की पहिले आप शेर को दिखाओ, फिर उसको पकडो, पिंजरे में डालो, फिर मैं गोली मारूंगा, असा प्रकार होतो। काय होतं की पहिले तण दिसलं पाहिजे शेतात, मग तण दिसल्यावर ते 3 पाणी असायला पाहिजे। तर 3 पाणी असापर्यंत आपल्याला काही सुचत नाही की तणनाशक मारायला पाहिजे, बरोबर। आणि जेव्हा आपल्याला विचार येतो की आता याला तणनाशक मारायला पाहिजे तेव्हा मग आपण चर्चा करतो की कुठलं तणनाशक वापरायचं। तर XYZ एक संध्याकाळच्या चर्चेत एक नाव बाहेर येतं, मग ते आपण घेऊन दुकानात जातो, नेमकं ते तणनाशक संपलं असते। मग दुकानदार सांगतो की बाबा उद्या देतो, संध्याकाळी देतो, जे काही आहे। त्याच्यानंतर ते तणनाशक घरी जातो, त्याच्यानंतर आपण माणूस शोधतो आणि त्याच्यानंतर मारतो। याच्यात किती दिवस मोडले? याच्यात कमीत कमी 4 दिवस मोडतात। आणि जे तण आपल्याला 3 पाणी दिसलेलं असतं ते 5 पाणी होऊन जातं। आणि 5 पाणी तण सांगितलेल्या डोजवर कंट्रोल होत नाही हे आपल्याला माहीत आहे। मग माणूस हा हुशार प्राणी आहे, बरोबर। हा काय करतो, मग 2 ml डोस वाढवून देतो। मग तणनाशकाचा जर डोस वाढवला तर काय फरक पडतो, काय होतं त्यांनी? तणनाशकाचा जर डोस वाढवला तर सगळ्यात पहिलं खिशाला गड्डा पडतो, कारण 1 एकराचं औषध 1.25 एकरात संपणार आहे। परत गाडीला किक मारा, परत घेऊन या, बरोबर। आणि दुसरं झाडावर विपरीत परिणाम होतो, तो वेगळा विषय आहे त्याच्यातला, बरोबर। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन धानुका ॲग्रीटेक लिमिटेडने काय केलं, एक कॉम्बिनेशन आणलं आणि त्याचं नाव आहे 1 किल। हे कांद्याचं तणनाशक आहे, बरोबर।
फार सोपं असं आहे. फक्त याच्यामध्ये आहे ना, जे कॉम्बिनेशन आहे द्विदल आणि एकदल, हे दोन वेगळे वेगळे तणनाशक तण कंट्रोल करण्याची याच्यात कॅपॅसिटी आहे. द्विदल तण कंट्रोल करायला, एकदल तण कंट्रोल करायला दोन वेगळे वेगळे आपण औषधं वापरतो. ते आपण मिक्स करून दिलेले प्रीमिक्स आहे. आणि हे दोन्हीही प्रकारचे तणं, लांब पानं आणि गोल पानं, दोन्हीही प्रकारचे तणं कंट्रोल करण्यात सक्षम असं हे वन किल औषध आहे. याला मारायचं कधी, हा एक प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं की 15 ते 20 दिवसांनी मारा. तर आपण दिवस कोणता धरतो? आपण धरतो 20वा दिवस, बरोबर आहे. आपण 20वा दिवस धरतो. ॲक्च्युली 15 ते 20 दिवस हे त्यांच्यासाठी असते ज्यांचे खटले मोठे आहे. 20 एकर कांदा करून राहिले, 40 एकर कांदा करून राहिले, त्यांच्यासाठी. आपण 5 एकर कांदा करण्यासाठी नाही आहे, त्याच्यासाठी 15वा दिवसच आहे. तर तणनाशक मारत असताना 15वा किंवा 16वा किंवा 17व्या दिवशी तणनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे, तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. जर तुम्ही लेट केलं तर मग त्याच्यातून एक एक तण सुटत जातं. जितके दिवस लेट होत जातील काँग्रेस सुटून जातं, बरोबर, गाजर गवत सुटून जातं. मग कधीकधी दुधी सुटून जाते, कधी त्याच्यामध्ये आपला करडू असतो तो सुटून जातो, केना सुटून जातो. असे हे तण जितके तुम्ही लेट जात जाल तर एक एक दिवसात एक एक तण सुटत जातो. हुशार शेतकरी कोण? जो काळ्या मातीवर तणनाशक फवारतो. कारण तणनाशकाची जी क्रिया असते, तणनाशक हे मुळ्यावाटेही शोषले जाते आणि पानावाटेही शोषले जाते, बरोबर. जेव्हा तुम्ही सगळे मटकीची उसळ खाता का? मटकीची उसळ आवडते का तुम्हाला? तर मटकीची उसळ जेव्हा आपण खातो तर त्याला मोड आलेली असते, बरोबर. 1-1.5 इंचापर्यंत मोड येते. पानं आलेले असतात का? पानं आलेले नसतात, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्हाला तणाचे पानं वर दिसतात तेव्हा त्याचे मूळ 1.5 इंच खोल गेलेली असते, बरोबर. आणि अशा वेळेस तुम्ही जर तणनाशक मारलं तर तणनाशक मुळ्या वाटे शोषले जातात आणि ती बी जर्मिनेट होऊ देत नाही, म्हणजे त्याचे पानं काढू देत नाही. अशा पद्धतीचं याचं कार्य आहे, ठीक आहे. याच्या एकदम इनोव्हेटिव्ह कॉम्बिनेशन आहे. अंतर्प्रवाही तणनाशक आणि कॉन्टॅक्ट असं दोन्हीही याच्यामध्ये क्रिया आहे. त्याच्यानंतर हे मुळ्यावाटे, जसं मी सांगितलं, मुळ्यावाटे शोषलं जातं, पानावाटे शोषलं जातं. तर कोणत्याही परिस्थितीत ते तण नियंत्रण करण्यास सक्षम आहे. त्याच्यानंतर याचे रेसिड्यूज जास्त दिवस राहतात, 15 दिवसापर्यंत याचे रेसिड्यूज राहतात. फवारल्यानंतर जमिनीमध्ये याचा अवशेष राहतो. अवशेष राहिल्यामुळे नवीन येणाऱ्या तणांवरही हे नियंत्रण ठेवतं. आणि फवारल्यानंतर 1 ते 2 तासानंतर पाऊस आला तरी याचा काही विशेष पावसाचा परिणाम याच्यावर होत नाही, हे धुवून जात नाही, बरोबर. काय वैशिष्ट्य आहे याचे? जसं मी सांगितलं, दुहेरी क्रिया आहे. दीर्घकाळ याचं नियंत्रण आहे, म्हणजे रेसिड्युअल इफेक्ट याचा चांगला आहे. पावसाने धुवून जात नाही. आणि फवारा केल्यावर जर जेवढं पानावर पडेल ते पानावाटे शोषले जाते, मुळ्यापर्यंत ट्रान्सलोकेट होतं. आणि जमिनीवर जे पडलं ते मुळ्यावाटे शोषून पानामध्ये ट्रान्सलोकेट होतं. त्याच्यामुळे याचं नियंत्रण फार सुंदर आपल्याला मिळतं. बरेचसे शेतकरी याचा फायदा ते घेतात दरवर्षी. याच्यामध्ये ती लाल दुधी झाली, त्याच्यानंतर माठ झाला किंवा तांदूळका आपण म्हणतो, त्याच्यानंतर घोळ झालं, त्याच्यानंतर दुधी, लहान दुधी, मोठी दुधी, कृष्णवेणी आणि चाकवत, हे सगळे तणं याच्यामध्ये नियंत्रित होतात. हे द्विदल तणं. हे एकदल तणामध्ये सावा, राननाचणी आणि चिकटा हे सगळे तणं याच्यात नियंत्रित होतात. याचं जो प्रमाण आहे ते एकरी 400 मिली एवढं प्रमाण याचं आहे. आणि 150 लिटर पाण्यात कमीत कमी 150 लिटर पाणी एकरी वापरलं गेलं पाहिजे. आणि हे फवारत असताना, म्हणजे वन किल फवारत असताना किंवा कुठलंही तणनाशक फवारत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे? याची फवारणीची वेळ आहे, जसं मी सांगितलं. आता जे स्टँडर्ड हे आहे की 1 ते 2 ते 3 पाणी अवस्था तणांची असली पाहिजे. 15 ते 20 दिवसात फवारणी केली पाहिजे. हा एक स्टँडर्ड आहे, हे रिकमेंडेशन आहे. पण जर शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट पाहिजे तर 15, 16, 17व्या दिवशी याचा जास्तीत जास्त 17व्या दिवशी स्प्रे झाला पाहिजे कुठल्याही तणनाशकाचा, तर तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यानंतर याचे फायदे, तण नियंत्रण चांगलं होतं. तण नियंत्रण चांगलं होतं तर कांद्याला वाढीला चांगला वाव मिळतो. अन्नद्रव्याची उपलब्धता त्याला चांगली होते, कॉम्पिटिशन होत नाही, उत्पादन चांगलं येतं, क्वालिटीचं उत्पादन येतं आणि अधिक लाभ आपल्याला त्या ठिकाणी होतो. हे याचे रिझल्ट आहेत की वन किल फवारलेलं आणि न फवारलेलं. तिथे वन किलची बॉटल लावलेली आहे, ते फवारलेलं आहे. हे वन किल फवारलेलं आणि ते कंट्रोल प्लॉट इतकेच आहे. निफाड तालुक्यातलेच हे सगळे प्लॉट आहेत. इथेच आम्ही ट्रायल लावले होते जेव्हा हे आलं होतं. तर
कसं कंट्रोल होतं, फवारल्यानंतर 5व्या दिवशी कसं दिसतं, 10व्या दिवशी कसं दिसतं आणि 20व्या दिवशी कसं ते नियंत्रित होतं हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. हे ॲक्च्युअल फील्डमधले फोटो इकडले. तर याला फवारत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे, तर फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 2 तंत्र शेतकरी वापरतात. एक स्ट्रेस देतात, म्हणजे पाणी न देता फवारतात आणि नंतर पाणी देतात. तर आता ती आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे आहे, पण कंपनीचं रिकमेंडेशन आहे की ओल असणे गरजेचं आहे, जमिनीत ओल असणे गरजेचं आहे, त्याच्यानंतरच आपण त्याला 1 किल्ला आपण फवारायला पाहिजे. तणनाशक फवारणी करत असताना फ्लडजेट किंवा फ्लॅट फॅन नोझलच वापरायचा. जसं हे इथे 2 नोझल दाखवलेले आहे, एक फ्लडजेट एक फ्लॅट फॅन, दोघापैकी कुठलंही एक नोझल आपल्याला वापरायला पाहिजे. आता तुमचा प्रश्न असेल की आम्ही तर 8 छिद्राच्या नोझलने किंवा 6 छिद्राच्या नोझलने फवारा करतो सर, आम्हाला तर चांगले रिझल्ट मिळत असतील, काही विषय नाही आहे. पण हे तणनाशकाचे जे नोझल असतात याच्यातून असा त्रिकोणी फवारा निघतो आणि याचा जो तुषार असतो तो जाड असतो, तो सरळ तणावर पडतो, तो हवेत उडत नाही. पण आपला जो 8 छिद्राचा नोझल असतो किंवा फ्लावर नोझल जे वापरतो आपण, त्याच्यामध्ये काय होतं की तुषार एकदम बारीक तुटतो. तुषार बारीक तुटल्यामुळे तो हवेत तरंगतो, तो तणापर्यंत पोहोचत नाही आणि जर का हवा आली तर ते शेजारच्या पिकावर पण ते तणनाशक उडू शकतं, त्याच्यामुळे अपाय होऊ शकतात. आणि जेव्हा हे आपण नोझल वापरतो तेव्हा हात हलवण्याची गरज नाही, कारण हा दाढी केल्यासारखं असतं. त्रिकोणी गुडघ्याच्या हाईटवर धरलं तर 3 फुटाचा स्वाद घेतो, तो 3 फूट घेतो. आपल्याला सरळ चालायचं आहे आणि तिकडनं परत सरळ यायचं आहे. त्याच्यानंतर एकरी 150 लिटर पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे. कमीत कमी 150 लिटर पाणी एकरी झालं पाहिजे. आणि काळजीपूर्वक संपूर्ण शेत फवाराचा जागा सोडायची नाही आणि एका ठिकाणी 2दा फवारणी टाळायची. एक ओळ फवारली आपण, एक सरी फवारली की ती डबल फवारायची नाही, त्यांनी अपाय होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा कांद्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो, आता अनेक प्रॉब्लेम कांद्यामध्ये आहेत, तर त्याच्यानंतर बुरशीचे प्रॉब्लेम येतात, अँथ्रॅकनोज येतो, भुरी येते, फ्युझेरियम मोठ्या प्रमाणात येतो, टिप ब्लाईट आपण त्याला म्हणतो किंवा शेंडा मर असं म्हणतो. त्याच्यानंतर स्क्लेरोशियम विल्ट येतो. आता हा जो आहे हा स्क्लेरोशियम विल्ट आहे, हा इकडचा स्क्लेरोशियम विल्ट आहे. त्याच्यानंतर हा बॉट्रायटिस आहे आणि हे बॅक्टेरियल डिसीज आहे. हे साठवणुकीत येतात किंवा डेड हार्ट होतो, असे अनेक रोग त्याच्यामध्ये. या सर्व रोगांना नियंत्रित करण्यासाठी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडने एक नवीन औषध लॉन्च केलं आहे मागच्या वर्षी, त्याचं नाव आहे झेनेट. तर या झेनेटमध्ये थायोफिनेट मिथाईल प्लस कासुगामायसिन असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर या 2 कॉम्बिनेशन करण्याचं काय तात्पर्य या ठिकाणी आहे, कारण कुठलं पण बॅक्टेरियल डिसीज जर कंट्रोल करायचा असला तर त्याच्यासोबत एक सशक्त बुरशीनाशक देणे गरजेचं आहे. पण कधीकधी काय होतं की त्याचं जर प्रमाण व्यवस्थित नसलं किंवा तो कॉम्पॅटेबिलिटी नसली तर रिझल्ट येत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्या इथे कुठल्या पण पिकामध्ये म्हणा बॅक्टेरियाचे जे रोग आहेत, जीवाणूचे जे करपे आहेत, ते सहजासहजी कंट्रोल होत नाही. तुम्हाला टमाटरमध्ये हे लक्षात असेल. तर त्याच्यासाठी हे झेनेट लॉन्च केलेलं आहे. याचा डोस 400 ते 500 मिली प्रति एकर एवढा आहे. याचं रिकमेंडेशन जे आहे ते डॅम्पिंग ऑफ झालं किंवा विल्ट झालं किंवा बॅक्टेरियल ब्लाईट झालं आणि फ्युझेरियम झालं, कांद्याचा जर विचार केला टिप ब्लाईट फ्युझेरियम त्याच्यासाठी खूप चांगला आहे. याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये आपण जनरली रिकमेंडेशन आहे. तर लागवड करत असताना जेव्हा तुम्ही कांदा लागवड कराल तेव्हा जर तुम्ही रूट डिपिंग करू शकले तर कोनिकानी रूट डिपिंग करायची आहे. कोनिकानी जर रूट डिपिंग केली तर कॉलर रॉडसारखे किंवा रूट रॉडसारखे जो काही रोपं उपडल्यावर पुनर्प्रत्यारोपण करत असताना जे काही शॉक लागतो झाडाला, तो रिकवर करायसाठी हे कोनिका खूप चांगलं मदत करतं. फक्त कोनिका वापरत असताना कोनिका सिंगल वापरायचं, याच्यात काही मिक्स करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक 5-7 दिवसांनी 15 ते 30 दिवसांनी झेनेटचा फवारा त्या ठिकाणी घेऊ शकता. तर झेनेट हे अंतर्प्रवाही बुरशीनाशक आहे आणि हे याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. हे बरेचसे रोग त्या ठिकाणी इन्क्लुडिंग बॅक्टेरियल डिसीजेस हे कंट्रोल करण्यात सक्षम आहे. याच्यामुळे आपल्याला झाडाला चांगलं संरक्षण कवच त्या ठिकाणी प्राप्त होतं. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कमी फवारण्या लागतात, एका फवारणीमध्ये जास्त वेळ त्याचा रेसिड्यू झाडामध्ये टिकतो, हेल्दी झाड आपल्याला मिळतं आणि झाडाची क्वालिटी किंवा पिकाची क्वालिटी आपल्याला चांगली मिळते. कधी फवाराचं तर हे कांदा झालं किंवा टोमॅटो झालं तर टोमॅटोमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये याला फवारतात फ्लावरिंगच्या याच्यात आणि फ्लावरिंग नंतरही जर पाऊस झाल्यानंतर पण याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. हे टोमॅटोवर याचे काही रिझल्ट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर याला जनरली कसं असतं, कीटकनाशकाचा जेव्हा वापर आपण करतो तर फवारा केल्यानंतर अळी मेली की नाही हे आपल्याला डोळ्यांनी दिसते, बरोबर.
तुरतुडा मेला की नाही हा डोळ्याने दिसतं, पण बुरशी मेली की नाही हे कसं समजणार, किंवा बॅक्टेरिया जीवाणू मेला की नाही हे कसं समजणार. तर इथे दाखवलेलं आहे, तिथे जे पेनाने गोल केलेलं आहे तो ठिपका जो आहे त्या ठिपक्यावर जर आपण गोल केलेला आहे आणि त्याच्यावर आपण झेनेट फवारलेलं आहे तर त्या ठिपक्याची वाढ थांबते. आणि जे कंट्रोल केलेलं नाही आहे म्हणजे जिथे फवारा केलेला नाही तिथं त्या ठिपक्याची वाढ होते. बरोबर, वाढ थांबली म्हणजे रोग नियंत्रित झाला, कंट्रोल झाला किंवा रोग नष्ट झाला त्या ठिकाणी. असं हे झेनेटचं कार्य आहे. सुंदर औषध आहे. 400 ते 500 मिली प्रति एकर असा याचा डोस आहे. पहिले जे काही औषधं आले ते ग्राममध्ये आले होते, नॅनोग्राम टेक्नॉलॉजीमध्ये, समजा 40 मिली एकरी किंवा पंपाला 2 ग्राम 5 ग्राम. आता थोडंसं बदल झाला किंवा जितके पण आपण फाईन औषधं येतात तर त्याच्यात रेझिस्टन्स येण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून आता हाय डोसची औषधं पण आपण देतो. ग्रीन केमिस्ट्री आहे, सुरक्षित, पर्यावरणाला सुरक्षित असे हे औषधी आहेत. तर हे झेनेट आहे. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर तुम्ही ठेवू शकता, 911 22 90 100. काही अडचण असली तर तुम्ही त्याच्यावर शंका तुमच्या विचारू शकता. हाच व्हॉट्सअपचा नंबर पण आहे. तर मी इथे ग्रीन टी व्हीचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. किसान भाइयों, अब मैं आपसे द्राक्ष की बात करूंगा. आप सभी के यहाँ पे छाटनी जो है वो शुरू हो गया होगा और छाटनी नंतर हमारे को क्या क्या ध्यान रखना है, कौन से बुरशीनाशक और जीवाणुनाशक का प्रयोग करना है, उसके बारे में मैं आपको कुछ जानकारी दूंगा. और जो भी उत्पाद मैं आपको दिखा रहा हूँ ये सेंट्रल इंसेक्टिसाइड बोर्ड और हमारा NRCG एनेक्चर 5 में रजिस्टर्ड है. और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि ये जितने उत्पाद 3 साल पहले 2 साल पहले लॉन्च हुए इसमें कहीं पे भी रेसिड्यू का डिटेक्शन जो है वो नहीं आ रहा है. मतलब हमारा किसान विदेश में द्राक्ष भेज रहा है और 0 रेसिड्यू जो है हमारे इन उत्पादों से किसानों को मिल रहा है और नियंत्रण भी बहुत अच्छा मिल रहा है. मैं आपको दिखाता हूँ. तो ये अवस्था है, अलग अलग अवस्था पे आपको कौन से जो उत्पाद है उसका प्रयोग कर सकते हैं, उसका रिजल्ट कैसा होगा मैं आपको दिखाता हूँ. किसान भाइयों, जैसा कि सर ने एक और उत्पाद के बारे में बताया जिसका नाम है जेनेट, थायोफिनेट मिथाइल और कासुगामाइसिन. धानुका ने ग्रेप्स में सबसे पहली बार एक जीवाणुनाशक और बुरशीनाशक का लॉन्च किया था और उसको 3 साल हो चुके हैं पूरे, जिसका नाम है कोनिका. बारिश का समय है, मौसम जो है काफ़ी अवगढ़ है, तो हमें ये ध्यान देना है कि जीवाणुजन्य करपा और बुरशीजन्य करपा हमारे खेत में नज़र आने लग जाएगा. और वो दिखता कैसे है, उससे क्या समस्या हो सकती है, उससे हमारे को बचाव के लिए कोनिका का वापर करना है. 300 ग्राम जो है 400 लीटर पानी में, टंकी में हमारे को, या 200 लीटर पानी में हमारे को इसका वापर करना है. ये पहला बैक्टीरिसाइड और फंजीसाइड है, जीवाणुनाशक और फफूंदीनाशक, बुरशीनाशक, जो हम लेकर के आए हैं. और ये एक जापानीज़ मॉलिक्यूल है, होको द्वारा दिया गया ये जापानीज़ मॉलिक्यूल है और अनेकों प्रकार की बीमारियों को, रोगों को नियंत्रण करता है. वो जीवाणुजन्य और बुरशीजन्य जो रोग हैं उनका नियंत्रण करता है. किसान भाइयों, ये जैसे ही स्पोर्स इनिशियल कोनिडिया हमारा दिखेगा तुरंत जो है अटैक जो है ये उस पर करता है, जिसकी वजह से जो बुरशी है और जो जीवाणु है उसका अंत तुरंत हो जाता है, तुरंत हमारे को नियंत्रण उसका मिलता है. आप देखेंगे कि किस प्रकार से जीवाणुजन्य करपा हमारे को दिखता है और जो बुरशीजन्य करपा है हमें कैसे दिखता है. जो हम बोलते हैं फ्रॉग आई की तरह, एक आँख की तरह जो है वो नज़र आता है अगर हम बात करें. और अगर हम बात करें जीवाणुजन्य की तो वो काले रंग के जो है बिखरे हुए धब्बे से जो है हमें नज़र आते हैं. तो दोनों का अंतर समझना किसानों के लिए बड़ा दिक्कत वाला काम हो जाता है. तो किसान उसमें बुरशीनाशक का प्रयोग करता है तो उसको रिजल्ट नहीं मिलता. किसान भाइयों, आपको एक उत्पाद प्रयोग करना है जिसका नाम है कोनिका, और एक उत्पाद से जीवाणुजन्य और बुरशीजन्य दोनों रोगों का नियंत्रण आपको एक साथ आपके द्राक्ष में मिलेगा. तो इसको अप्रैल छाटनी में भी आप कर सकते हैं, लेकिन अभी हमारा जो है जो फ्रूट प्रूनिंग हम बोलते हैं उसका समय है. तो पहला स्प्रे इसका फेल फुट स्टेज पे करना है, लगभग 15 दिवस के आसपास में. जब आप फेल फुट अवस्था पे आप पत्तों का छाटनी करते हैं तो उस समय कॉपर का आप जो है प्रयोग ज़रूर करते हैं अपनी प्रैक्टिस में. तो कोनिका का प्रयोग आप करेंगे तो आपको बहुत शानदार नियंत्रण जो है वो मिलेगा. उसके बाद में प्री ब्लूम स्टेज पे कोनिका का दूसरा वापर जो है हमें करना है. कोनिका के 2 वापर से हम जीवाणुजन्य और बुरशीजन्य करपा दोनों का नियंत्रण जो है हम साफ साफ देख सकते हैं. किसान भाइयों,
पत्ते हमारे जो हैं वो काफ़ी हरे भरे रहते हैं और उन पे कोई भी दाग या धब्बा जो है वो नहीं नज़र आता। और हम देखेंगे कि हमारा जो टहनी होता है उस पर भी हमारा ये करपा जो है वो अटैक करता है। तो हमारे को अगर हम अप्रैल प्रूनिंग से इसकी प्रैक्टिस में डालेंगे बोर्डेक्स मिक्सचर के बजाय तो तब भी लाभ मिलेगा। और अभी की प्रैक्टिस में इसको डालना ज़रूरी है क्योंकि इसका अटैक अलग अलग जगह पे जो है वो शुरू हो चुका है। इसके साथ में कोई भी सल्फर या कुछ भी और प्रोडक्ट जो है मिक्स हमें नहीं करना है, इसका हमें सिंगल जो है वो वापर करना है। तो ये मैंने आपको बताई बात कोनिका की। किसान भाइयों, एक पिक्चर इमेज से मैं आपको हमारा जो उत्पाद है किरारी, ये एकदम नवीनतम उत्पाद है जिसके अंदर जो टेक्निकल है वो है एमिसल्ब्रोम। ये भारत में पहली बार ये टेक्निकल आया है और ये हमारा डाउनी मिल्ड्यू जो हमारी सबसे बड़ी प्रॉब्लम द्राक्ष में है उसके लिए बहुत शानदार जो है वो रिजल्ट इसके आ रहे हैं। कहीं पे भी कोई डिटेक्शन नहीं है और हमारे द्राक्ष जो एक्सपोर्ट करते हैं किसान, उनमें से कुछ किसान यहाँ पे मौजूद भी हैं, वो बहुत ज़्यादा इसके रिजल्ट से खुश हैं। और कैसा रिजल्ट दिखता है उसका मैं आपको फोटोग्राफ के ज़रिए दिखाता हूँ। किसान भाइयों, इसके बारे में अधिक जानकारी, टेक्निकल जानकारी और हमारा जो स्टॉल लगा है, मीटिंग के बाद में आप वहाँ पे जाएं और बहुत ज़्यादा जानकारी इसके बारे में आप लें, टीम आपको बताएगी। मैं आपको इसका रिजल्ट दिखाता हूँ कि कैसे ये काम करता है। सबसे महत्वपूर्ण बात है कि ये फंगस की हर अवस्था को नियंत्रण करता है, हर अवस्था पे कंट्रोल करता है। बहुत कम दवाइयां हैं जो फंगस की हर अवस्था को नियंत्रित करती हैं और इसका क्यूरेटिव एक्शन और प्रिवेंटिव एक्शन दोनों बहुत अच्छा है। इसका जो प्रमाण हम आपको बोलेंगे कि आपको कब डालना चाहिए वो भी मैं आपको बताऊंगा। ये एक ब्लू ट्रायंगल केमिस्ट्री है। अगर हम बात कर रहे हैं सेफ केमिकल की तो ये बहुत सेफ केमिकल है हमारे द्राक्ष के लिए, हमारे एक्सपोर्ट के लिए और हमारे एनवायरनमेंट के लिए। इसका स्प्रे जो हमें करना है 150 ml जो है इसका वापर करना है 200 से 400 लीटर पानी में। और पहला स्प्रे जो है आप देख सकते हैं पोंगा अवस्था मध्ये हमें इसका पहला स्प्रे करना है और उसके बाद में प्री ब्लूम अवस्था मध्ये हमें इसका दूसरा स्प्रे जो वापर करना है। या डाउनी मिल्ड्यू अगर आपका ग्रेप्स में आपका एक्सपोर्ट नहीं है और अगर आपका डाउनी मिल्ड्यू का अटैक आया हुआ है तो किसी भी अवस्था पे फिर आप इसको लेकर के जा सकते हैं। अगर एक्सपोर्ट नहीं है तो वो ध्यान रखते हुए आप देख सकते हैं कि जो फ्रंट का पत्ता है हमारे बाईं तरफ और दाईं तरफ हमारा रिजल्ट आप देख सकते हैं कि पत्ता अभी भी हरा है और बुर्शी का नियंत्रण जो है वो साफ साफ हो गया है। तो ये आप अंतर भी देख सकते हैं कि कैसा हमारा जो पौधा है, हमारा जो द्राक्ष है वो कैसा नज़र आ रहा है। किसान भाइयों, इसके बारे में मैं आपको तुरंत बताना चाहता हूँ कि निसोडियम पाउडरी मिल्ड्यू साठी एकदम वरदान साबित हो रहा है। पिछले साल हमारे किसानों का पाउडरी का नियंत्रण हुआ ही नहीं। बहुत सारे किसान परेशान थे और एक्सपोर्ट करते समय अगर पाउडरी का अटैक आ जाता है तो हमारे किसानों को बहुत नुकसान होता है। किसान भाइयों, इसका रिजल्ट बहुत शानदार है। ये भी एक नवीनतम टेक्नोलॉजी है। साइफ्लूफेनामिड 5% EW नवीन घटक है इसमें जो आपको बहुत शानदार नियंत्रण देगा। 5 तरीके से ये काम करता है। 5 एक्शन फार्मूला इसका है। आपको मैं इसके रिजल्ट के बारे में भी दिखाता हूँ। 5 एक्शन फार्मूला है। इसकी ज़्यादा जानकारी आप हमारे स्टॉल पे टीम के साथ में ले सकते हैं। पत्ते पे पड़ते ही तुरंत अंदर चला जाएगा और उसके बाद में पेनिट्रेट कर जाएगा और ट्रांसलैमिनर इफेक्ट भी हमारे को देखने के लिए मिलेगा। ऐसा मॉलिक्यूल जिसके अंदर वेपर एक्शन है, ऐसे सभी मॉलिक्यूल नहीं है और ख़ास तौर पे ग्रेप्स में। तो कवरेज हमें ज़्यादा मिलती है, हमें ज़्यादा फ़ायदा होता है। ये भी सभी अवस्था पे कंट्रोल करता है। किसान भाइयों, इसका पहला वापर 35 से 40 दिन, उसके बाद 45 से 50 दिन पे इसका हमें दूसरा वापर करना है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि हमारे किसान जो एक्सपोर्ट करते हैं उनके लिए ये एकदम वरदान साबित हो रहा है। कारण क्या है कि कोई भी डिटेक्शन नहीं है। आप जितने भी उत्पाद मार्केट में कॉम्बिनेशन वाले इस्तेमाल कर रहे हैं उनका डिटेक्शन आ रहा है। डिटेक्शन आने से हमारा द्राक्ष जो है उसका दाम घट जाएगा। तो हमारे द्राक्ष का दाम ना घटे, हमारी शान बरकरार रहे, उसके लिए हमें निसोडियम पाउडरी मिल्ड्यू के लिए वापर करना है। तो ये आप देख सकते हैं कि दूसरे ही दिन में बुर्शी पे कंट्रोल भूरी पे कंट्रोल साफ साफ नजर आने लगा जब हमने द्राक्ष में इसका स्प्रे किया। किसान भाइयों, गढ़कूच आप देखते हैं कि गढ़कूच से आप बहुत परेशान हैं। जब बारिश होती है तो हमारा फ्लावर जो है वो
सड़ने लगता है और फिर वो गिर जाता है। तो पानी को सोखने की क्षमता वेटसिट में है। सबसे महत्वपूर्ण बात आपको बताना चाहूँगा कि जब आप डाउनी मिल्ड्यू के लिए कोई भी स्प्रे करें, पाउडरी मिल्ड्यू के लिए कोई भी स्प्रे करें, या कोई भी कीटनाशक का प्रयोग करें, या कोई भी आप बुरशीनाशक का प्रयोग करें, जीवाणुनाशक का प्रयोग करें, साथ में 1 ml वेटसिट ज़रूर अपने टंकी में ज़रूर डालें प्रति लीटर पानी के साथ में। 200 ml 200 लीटर पानी के साथ में। आप देखिए कि जैसे ही स्प्रे करेंगे वैसे ही हमारा बारिश की वजह से पानी गिरता है, पानी लीफ पे और हमारे गढ़ पे रह जाता है, जिसकी वजह से फंगस जो है वो आता है। पानी अगर ड्राई हो जाएगा तो हमारे को नियंत्रण साफ साफ मिलेगा। किसान भाइयों, ये 4 उत्पाद आपकी द्राक्ष की खेती को 100% एक्सपोर्ट की यात्रा कराएंगे, और इसकी ज़्यादा से ज़्यादा जानकारी मैं चाहूँगा आप स्टॉल पे जाकर के हमारे टीम से ज़रूर लें। मेरी तरफ से आज द्राक्ष की खेती के लिए जो जानकारी देनी थी वो इतना ही है, और आप सभी के नंबर पे धानुका द्वारा कॉल भी किया जाएगा, और आपको हम व्हाट्सएप के ज़रिए अलग अलग स्टेजेस की जानकारी समय समय पर प्रदान करेंगे। तो आप सभी ने अपना समय दिया, वेळ दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। सबसे पहला मैं सवाल ये करूँगा कि इंग्लिश सर ने एक ऐसे उत्पाद के बारे में बताया टमाटर में जो एक जीवाणु नाशक भी है और बुरशी नाशक भी है, और वो टमाटर में भी उन्होंने बताया और प्याज के लिए भी उन्होंने बताया। तो वो उत्पाद का नाम क्या है, और मैं एक हिंट दे देता हूँ, वो आपको कौन सी सिक्योरिटी प्रदान करता है। नमस्कार किसान भाइयों, मैं श्री गणेश भास्करराव चौहान, मुक्काम पोस्ट गाँव, तालुका निफाड़, जिला नासिक, यहाँ के हम किसान हैं। हमारा संगठन ही है किसानों का, तो हम किसान आप इस मीटिंग में आए हैं। तो हम अंगूर की खेती, टमाटर की खेती करते हैं। उसमें जेनेट जो प्रोडक्ट है उसके बारे में सर ने डिटेल्स बताया कि वो दोनों बुरशीनाशक और जीवाणुनाशक का काम करता है। इससे किसानों को अच्छा फ़ायदा मिल रहा है। तो मैं अभी ये बताता हूँ। सर बहुत बहुत धन्यवाद। मैं सबसे पहले आरडीएफ और कृषि विज्ञान केंद्र का धन्यवाद देना चाहता हूँ कि उनके सहयोग से हम ये कार्यक्रम कर पा रहे हैं, और मैं अंशु जी और ग्रीन टीवी का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने ये प्लेटफॉर्म प्रोवाइड किया। इसके बाद यहाँ आए सभी किसान भाइयों को नमस्कार, और आप लोगों ने अपना कीमती समय निकाल के आप हम लोगों से मिलने आए हैं, तो उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद। चालू करते हैं। तो मैं आपको थोड़ा सा ये बता दूं कि हम किस तरह से सीएट और ट्रैक्टर टायर के बारे में जानेंगे। सबसे पहले मैं सीएट कंपनी से हूं, मेरा नाम फरहान सिद्दीकी है, और जैसे मैंने अपने आप को इंट्रोड्यूस किया है, मेरे को मौका दीजिए कि मैं अपनी कंपनी को भी इंट्रोड्यूस कर सकूं। सीएट कंपनी जो है ये तकरीबन 95 साल पुरानी कंपनी है। इसकी स्थापना इटली में हुई थी, ट्यूरिन इटली में। उसके बाद 1982 में आरपीजी ग्रुप ने इस कंपनी को एक्वायर कर लिया, और तब से ये एक भारतीय कंपनी है। हमारी 7 से ज़्यादा मैन्युफैक्चरिंग प्लांट हैं, जिसके अंदर 1.5 करोड़ से ज़्यादा सालाना टायर बनते और बिकते हैं। इसके अलावा 5000 से ज़्यादा लोगों को रोज़गार दिया है सीएट ने, और $1.4 बिलियन से ज़्यादा का बिजनेस करती है, डोमेस्टिक और इंटरनेशनल दोनों मिला के। अब जानते हैं कि सीएट कंपनी, मैं बिना किसी डाउट के कह सकता हूँ कि यहाँ मौजूद हर इंसान को सीएट के बारे में पता होगा। बट क्या आप ये जानते हैं कि सीएट कौन कौन से टायर बनाता है? ज़्यादातर आप में से ज़्यादातर लोग जानते होंगे कि 2 व्हीलर के, 4 व्हीलर के, कमर्शियल व्हीकल, लाइट कमर्शियल व्हीकल, सारे टायर्स बनते हैं। इसके अलावा मैं आपको बताना चाहूँगा, सीएट ऑफ द हाईवे टायर्स, जिन्हें हम स्पेशलिटी टायर्स कहते हैं, जिसके अंदर आपके माइनिंग और कंस्ट्रक्शन टायर्स आते हैं, और इसके अलावा हमारे फार्म टायर्स आते हैं। तो आज हम यहाँ पे फार्म टायर्स के बारे में बात करने के लिए उपस्थित हुए हैं। तो ये बेसिकली हमारी कहाँ कहाँ फैक्ट्रीज़ हैं उसका एक नक्शा है, जो कि आपके हलोल, भांडोप, अंबरनाथ और नासिक, जो कि महाराष्ट्र में, इस महाराष्ट्र और गुजरात में, नागपुर, इसके अलावा चेन्नई में भी है। तो ये सारे प्लांट्स हैं इंडिया में फैले हुए। तो अब बात करते हैं सीएट के फार्म टायर के। अब फार्म टायर के बारे में बात करें तो सबसे पहले हमें क्या समस्याएं आती हैं टायर खरीदते टाइम अपने ट्रैक्टर का, उसके ऊपर थोड़ी सी एक रोशनी डालते हैं। सबसे पहले बात करते हैं कि
कंपैक्शन, सॉइल कंपैक्शन की समस्या आती है। अगर टायर हमारा सही नहीं हो तो सॉइल को कंपैक्ट कर देता है, जिसकी वजह से इरिगेट नहीं हो पाता है सॉइल, तो उसकी एक समस्या हो गई। उसके बाद ट्रैक्शन, अगर आपके टायर का डिज़ाइन ख़राब है या ज़्यादा घिस गया है तो ट्रैक्शन नहीं बना पाता है, ग्रिप नहीं बना पाता है टायर, जिसकी वजह से बहुत समस्या आती है। इसके अलावा बात करें तो क्योंकि हमारे टायर का हमारा खेत में टायर चलता है, हाईवे या रोड पे नहीं चलता है, इसका एप्लीकेशन बहुत एक्सट्रीम होता है, बहुत ही बुरी परिस्थितियों में ये टायर का इस्तेमाल किया जाता है। तो इसकी वजह से इस टायर में डैमेज और पंचर के भी बहुत ख़तरा बना रहता है। इसके अलावा बात करें कि कुछ ऐसे टायर निर्माता हैं जिनका ट्रेड डिज़ाइन अच्छा नहीं होता है, किसी का ट्रेड ख़राब एंगल्स पे होता है, उसकी वजह से भी टायर के परफॉर्मेंस में, गाड़ी के माइलेज पे कई ऐसी दिक्कतें देखने को मिलती हैं। इसके बाद बात करते हैं कि हमें भी थोड़ा सा टायर मैनेजमेंट का नॉलेज कम है, कितना हवा रखनी चाहिए, कितना कैसे टायर को यूज़ करना चाहिए, तो उसके बारे में भी थोड़ा सा हमें एजुकेशन की कमी है, नॉलेज की कमी है। इसके बारे में बात करें तो मार्केट में बहुत सारे काउंटरफीट और लोकल टायर्स हैं। अब टायर एक महंगा सौदा होता है, मतलब हम टायर ख़रीदते हैं बहुत समय बाद और हमारी काफ़ी उम्मीदें होती हैं टायर से, तो अगर टायर काउंटरफीट है या फिर कोई भी लो क्वालिटी का टायर है तो वो बाद में समस्या हमारे लिए पैदा कर सकता है। तो सबसे पहले फार्म टायर में आपका आता है ट्रैक्टर का ट्रॉली टायर, उसके बाद ट्रैक्टर का पिछला टायर, रियर टायर, ट्रैक्टर का अगला टायर, पशु चालित व्हीकल का टायर और हार्वेस्टर के कंबाइंस के टायर्स। तो आपके लिए हम लेके आए हैं वर्धन। वर्धन आपकी सारी समस्याओं का निवारण है, सारी समस्याएं आपकी वर्धन से सुलझाई जा सकती हैं और मैं इसे आपको थोड़ा सा और उससे बताऊंगा। तो हम खेती में जब हम कहते हैं फार्म टायर, तो दो तरह के एप्लीकेशन होते हैं ट्रैक्टर के। एक तो होता है कि ढुलाई में जब हम सामान खींचते हैं, और दूसरा होता है हमारे खेत में जब हम इम्प्लीमेंट्स यूज़ करते हैं। तो दोनों में ही ऐसा टायर होना चाहिए, क्योंकि दोनों एप्लीकेशंस बहुत अलग हैं, तो ऐसा टायर होना चाहिए जो दोनों एप्लीकेशंस का भार ढो सके और दोनों एप्लीकेशन में बहुत अच्छा परफॉर्म कर सके। उसी के लिए है हमारा वर्धन टायर। मैं ये एक वीडियो आप लोगों के सामने प्रस्तुत करना चाहूँगा। कठिन से कठिन परिस्थिति में भी मिट्टी से अच्छी उपज के लिए आपको चाहिए एक सच्चा साथी, जो है सबसे मजबूत और सबसे दमदार। पेश करते हैं सीएट की नई ट्रैक्टर टायर रेंज वर्धन। अब शुरू करें खेती जल्दी और आसानी से, क्योंकि वर्धन की गहरी गुड्डी दे सबसे मजबूत पकड़, सबसे लंबी जिंदगी। ये मिट्टी को फंसने ना दे और बढ़ाए आपको आगे। चलिए बेफिक्र, क्योंकि इसके अद्भुत लग डिफ्लेक्टर्स दें पंक्चर से सुरक्षा। ढलान और मोड़ पर वर्धन की स्टेप्ड साइड वॉल से मिले बेहतर स्थिरता। वर्धन का चौड़ा ट्रेड इसे दे बड़ा फुटप्रिंट, जिससे मिलती है ज्यादा भार उठाने की क्षमता। अब पाएं ज्यादा पैदावार, क्योंकि वर्धन के फ्रंट टायर में है मजबूत शोल्डर ब्लॉक्स, जो दें मिट्टी पर मजबूत पकड़। अब उठाएं ज्यादा भार। वर्धन के 4 रिब डिजाइन के साथ इसका 4 रिब डिजाइन वजन को समान रूप से बांटता है। मजबूती और लंबी उम्र देने के लिए बना आ गया है खेतों और रास्तों का सरताज, जो देगा आपको तरक्की पर पकड़। सीएट का दमदार ट्रैक्टर टायर वर्धन। तो ये था आपका वर्धन टायर, खेती और ढुलाई में दमदार प्रदर्शन। तो
तो सबसे पहले ट्रैक्टर टायर की, हमारे वर्धन टायर की विशेषताएं जान लेते हैं। इसका चौड़ा ट्रेड, अब चौड़ा ट्रेड होने की वजह से आपको सबसे ज़्यादा सुविधा मिलती है कि आप ज़्यादा भार उठा सकते हैं, ज़्यादा भार खींच सकते हैं। इसके अलावा ये डायमेंशनली सुपीरियर है, जिसे हम कहते हैं कि अपने आकार में, अपनी कैटेगरी में सबसे बड़ा टायर होता है। बात करते हैं गहरी गुड्डी की। गहरी गुड्डी मतलब NSD का साइज़ ज़्यादा है। गहरी गुड्डी होने की वजह से इसके अंदर इसका जीवन लंबा होता है, ये ज़्यादा चलता है, घिसता ज़्यादा है और एक समान घिसता है, तो आपका ट्रैक्टर टायर चलता ज़्यादा है। इसके अलावा बेहतर कर्षण, क्योंकि गुड्डियाँ गहरी हैं, आपकी एंगल लग का डिज़ाइन अच्छा है, तो आपका कर्षण भी, ग्रिप भी बहुत अच्छी बना के चलता है, तो आपका माइलेज बहुत अच्छी, व्हीकल आपका माइलेज बहुत अच्छी देता है। इसके अलावा खेती और ढुलाई दोनों में दमदार प्रदर्शन तो हमने इसका देख ही लिया है। उसके अलावा बेहतर माइलेज। अब बात करते हैं इसके मिट्टी रोधक डिज़ाइन की। तो इसके लग का जो डिज़ाइन है वो मिट्टी रोधक डिज़ाइन है, जो बीच में, लग के बीच में मिट्टी को फंसने नहीं देता, जिसके कारण आपका मिट्टी संघान कम होता है, सॉइल कंपैक्शन कम होता है और मिट्टी में फंसने की समस्या भी नहीं आती है। इसके अलावा टायर स्लिप नहीं मारता है। और इसका एक लग डिफ्लेक्टर भी आता है इसमें, जिसमें साइड से पंचर होने की जो समस्या अक्सर हमारी गाड़ी में देखने को मिलती है, उससे भी हमें दिक्कत दूर होती है। तो ये वर्धन के रियर टायर के बारे में था। अब देखते हैं वर्धन टायर किन किन साइजेस में आता है। तो वर्धन के अगले टायर के बारे में अगर मैं बात करूं तो ये 616 और 750/16 साइज़ में उपलब्ध है। पिछले टायर की बात करूं तो ये 12/4/28, 13/6/28, 14/9/28 और 16/9/28 में उपलब्ध है। अब देखिए, प्रोडक्ट तो हर कोई बना लेता है और टायर एक ऐसा टायर ख़रीदना हमारे लिए एक ऐसा निर्णय होता है जो हम काफ़ी सोच समझ के लेते हैं। तो आप जब भी टायर ख़रीदने का निर्णय लें, हमेशा ये याद रखें कि इसकी वारंटी गारंटी कैसी है। तो हम आपको ये बिल्कुल साफ बताना चाहेंगे कि हम 7 वर्ष की मैन्युफैक्चरिंग वारंटी देते हैं और 3 वर्ष की स्पेशल वारंटी देते हैं। अब 7 वर्ष की मैन्युफैक्चरिंग वारंटी में ये होता है कि अगर कोई भी मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट आता है आपके टायर में 7 वर्ष के अंदर, तो आपको केवल घिसाई का पैसा देना है और टायर आपका चेंज करके दिया जाएगा। अब ये तो हो गई कि हमारी गलती की वजह से कभी अगर टायर ख़राब हुआ, कभी ऐसा है हुआ कि एप्लीकेशन की वजह से टायर में कोई समस्या आ जाती है, तो उसमें हमें एक कंडीशन याद रखनी है, 3 साल से पहले और 50% घिसाई से कम। अगर आपका टायर फट गया है या कुछ भी ऐसा हो गया है कि आपका टायर सर्विसेबल नहीं है, तो केवल आपसे घिसाई के पैसे लिए जाएंगे और टायर आपका चेंज करके दिया जाएगा। ये हमारी स्पेशल वारंटी है। तो ये ध्यान रखें, जब भी टायर ख़रीदने का निर्णय लें तो वारंटी गारंटी कैसी है इसका ज़रूर ध्यान रखें और वर्धन को ज़रूर याद रखें। ये एक बेसिकली डिफरेंस है दूसरे टायर्स और वर्धन में, कैसे हर पॉइंट पे वर्धन ज़्यादा है बाकी टायर्स से। इसके अलावा हार्वेस्टर का टायर 18/4/30 का टायर अगर हो तो उसका भी आपको आयुष्मान HD में ऑप्शन मिल जाता है। मेरी तरफ से इतना ही। अब मैं अपने दोस्त दिलीप जी को बुलाना चाहूँगा कि वो भी आपसे थोड़ा 2 शब्द बातें करें। थँक्यू दिलीप. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिलीप माडेकर, सीएट स्पेशालिटी परिवारातर्फे आपलं स्वागत करतो. मी आपल्या एरियाचा इंचार्ज आहे. जनरली माझ्याकडं नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार ही टेरिटरी बघतो सेल्स आणि सर्व्हिसमध्ये. ॲक्च्युली आपल्याकडं सगळ्याच शेतकऱ्यांकडं ट्रॅक्टर असेल, राईट. आपण ट्रॅक्टर चालवत असताना आपल्याला खूप काही समस्या उद्भवतात. जसं ट्रॅक्टर चालवत असताना तुमचा टायर पंक्चर होतो, कंटिन्युअस पंक्चर होतो, स्लिपेज मारतो टायर ट्रॉलीला वापरत असताना तुमच्या टायरचा आणि ऑन लगवेअरचा प्रॉब्लेम येतो. अशा खूप काही समस्या आहेत तुम्ही ट्रॅक्टर वापरत असताना तुम्हाला येत असतात. याच्यावरती भरपूर काही टेक्निकल स्पेसिफिकेशन असतं. आपण ते जर टायरमध्ये प्रॉपर एअर प्रेशर किंवा वॉटर ब्लास्टिंग प्रॉपर केलं तर हा तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. जसं सरांनी सांगितलं, या गोष्टी ओव्हरकम करायसाठी आपण एक नवीन टायर लॉन्च केलं. बघा, मार्केटमध्ये जेव्हा नवी एखादी वस्तू येते त्या गोष्टीमध्ये खूप काही चेंजेस केलेले असतात. आपण जसा नवीन मोबाईल घेतो, समजा आपण नवीन ॲपलचा नवीन एखादा मोबाईल घेतला तर त्याच्यामध्ये नवीन ॲडिशनल फीचर्स असतात. तसंच आपण हा जो नवीन टायर वर्धन लॉन्च केलेला, याला जवळपास 2-2.5 वर्ष झालेले आहेत. याला आपण लॉकडाऊनच्या आधी लॉन्च केलेला टायर, याच्यामध्ये खूप काही चेंजेस केलेले आहेत. बघा, याचं ट्रायल जे आहे ते
ड्राय बेल्टमध्ये केलेलं आहे. आपण जसं मक्याचं दसकट किंवा तुरीच्या शेतामध्ये जनरली तुमचं टायरचं पंक्चर होण्याचं प्रमाण हे जास्त असतं, बरोबर. ट्रॅक्टर चालवत असताना तुमच्या 2 ज्या गुट्ट्या असतात त्या 2 गुट्ट्यांमध्ये तुमचं टायरचं पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं. याच्याकरता आपण काय केलं आहे, ह्या 2 गुट्ट्यांमध्ये एक लग डिफ्लेक्टर दिलं आहे. तुम्ही बघितलं असेल टायरच्या 2 गुट्ट्यांमध्ये एक कडक पार्ट आहे. तो कडक पार्ट काय करतो, जेव्हा ट्रॅक्टर नागाटीमध्ये चालत असताना तुमच्या नागाटीमध्ये तुमचं मक्याचं दसकट, तुरीची खुटी किंवा ऊसाचं जे दसकट असतं ते घुसून तुमचं टायरचं पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं. याच्याकरता आपण त्या 2 गुट्ट्यांच्यामध्ये एक लग डिफ्लेक्टर दिलं आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं टायरचं 99% पंक्चर होण्याचं प्रमाण हे कमी होऊन जातं. त्याच्यानंतर टायरचा जो ट्रेड पोर्शन आहे इतर टायरच्या तुलनेमध्ये आपण चौडा केलेला आहे. चौडा केल्यामुळे काय होतं, जो चौडा टायर असतो तो तुमचा हॉलेज आणि नागाटीच्या दोघी कामासाठी तुम्ही त्याला वापरू शकतात. टायरची जी NHD आहे, NHD म्हणजे टायरची गुट्टी जी आहे ती इतर टायरपेक्षा आपली 4 mm जास्त. इतर कंपन्यांची ही 40 mm ची NHD असते, आपल्या टायरची NHD जी ती जवळपास 44 mm ची NHD आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं टायरचं जे ट्रॅक्शन आहे नागाटीमध्ये ते खोलवर होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, टायरचं जे वजन वाढतं. 4 mm ने मटेरियल वाढल्यामुळे तुमचं अल्टिमेटली टायरचं वजन वाढतं. जवळपास आपल्या टायरचं वजन जे आहे ते 3 ते 4 किलोने जास्त आहे. याच्यामुळं काय होतं, तुमचं टायरची सर्व्हिस पण वाढते. दुसरी गोष्ट, आता जनरली तुम्ही टायर चालवत असताना किंवा ट्रॅक्टर वापरत असताना काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. जनरली ट्रॅक्टर चालवत असताना काही कंपन्या तुम्हाला सजेस्ट पण करत असतील की वॉटर ब्लास्टिंग केलं गेलं पाहिजे. वॉटर ब्लास्टिंग करणं हे गरजेचं आहे, पण ते कोणत्या सिच्युएशनमध्ये करायला पाहिजेत हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. काही शेतकरी काय करतात, नागाटीमध्ये वापरत आहेत त्याच्यासाठी वॉटर ब्लास्टिंग केलं हे चांगलं आहे, पण तोच वॉटर ब्लास्टिंग केलेला ट्रॅक्टर तुम्ही जर रस्त्यावरती वापरला तर तुमच्या टायरला अनइवन लगवेअरचा प्रॉब्लेम येतो, जे चुकीचं आहे. जनरली ट्रॅक्टरला वॉटर ब्लास्टिंग का केलं जातं, ट्रॅक्टरला वॉटर ब्लास्टिंग केलं जातं त्याचं कारण असं आहे की टायरचं किंवा तुमच्या ट्रॅक्टरचं वेट वाढलं पाहिजे, वजन वाढलं पाहिजे. जर तुम्ही नागाटीमध्ये ट्रॅक्टर चालवत असाल, नागाटीमध्ये ट्रॅक्टर चालवत असताना तुमच्या नागाटीमध्ये ट्रॅक्शन निर्माण होण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर कंपन्या वेट लावायला लावतात, पण वेट लावणं हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. एका साईडला जर वेट लावायचं म्हटलं तर जवळपास तुमची कॉस्ट जी ती 10-12 हजार रुपये वाढते. एका साईडचं जर तुम्ही म्हटलं तर 12,000 रुपये कॉस्ट, तर 2 टायरची तुमची कॉस्ट 24,000 रुपये वाढून जाते, पण हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही. याच्याकरता आपण ट्रॅक्टर कंपन्या किंवा आपण ट्रॅक्टर शेतकऱ्यांना काय सांगतो, त्याच्यामध्ये वॉटर ब्लास्टिंग करा. वॉटर ब्लास्टिंग केल्याने काय होतं, पण वॉटर ब्लास्टिंग करायला एक प्रमाण आहे, एक स्पेसिफिक प्रमाणापर्यंत त्याला वॉटर ब्लास्टिंग केलं पाहिजे. तुम्ही जर त्याला 100% वॉटर ब्लास्टिंग केलं तर त्याच्यामध्ये तुमचे तोटे खूप आहेत. बघा, जनरली ट्रॅक्टरमध्ये वॉटर ब्लास्टिंग करताना त्याच्यामध्ये 75% पाणी भरायचं असतं, 25% हवा ठेवायची असते. त्या 25%मध्ये 13 ते 14 पौंड हवा भरायची. त्याच्यामध्ये जर तुम्ही 100% वॉटर ब्लास्टिंग केलं तुमचं टायर डॅमेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. बघा, जनरली ट्रॅक्टरमध्ये जर सपोज तुम्ही 75% पाणी हे भरलं, त्याचे फायदे असे आहेत. ट्रॅक्टरचं पहिली गोष्ट तुमचं टायरचं टेम्परेचर मेंटेन असतं. नागाटीमध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा ट्रॅक्टर चालवतो आपण तेव्हा टायरचं तुमचं टेम्परेचर मेंटेन असतं. दुसरी गोष्ट, टायरचं वेट वाढवण्यासाठी आपण वॉटर ब्लास्टिंग करतो. वॉटर ब्लास्टिंग केल्यामुळे काय होतं, तुमचं टायरचं वजन वाढतं. तुम्ही बघितलं असेल 1 क्विंटलच्या जवळपास वॉटर ब्लास्टिंग केल्यामुळं टायरचं वजन वाढतं. जेव्हा ट्रॅक्टर नागाटीमध्ये चालवत असताना जर तुम्ही नुसते त्याला हवेवर चालवला तेव्हा काय होतं, तुमचं टायर स्लिपेज मारतं, कारण त्याला ट्रॅक्शन निर्माण होण्यासाठी त्याला एक वजन लागतं. ते वजन केव्हा प्राप्त होतं, वॉटर ब्लास्टिंग केलं की त्याचं वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे काय होतं, तुमचं टायर हे जमिनीला चिटकून चालतं किंवा नागाटी तुमची खोलवर होते वजन वाढल्यामुळं. वजन वाढल्यानंतर तुमचं टायरचं अल्टिमेटली वजन वाढल्याने तुमचं ट्रॅक्शन निर्माण होऊन तुमची नागाटी जी ती खोलवर होते. खोलवर झाल्यामुळं तुमची नागाटी फास्ट होते. त्याच्यानंतर तुमचं जर सपोज तुम्ही 100% वॉटर ब्लास्टिंग केलं तर त्याच्यामुळे काय होतं, तुमचं टायर 100% वॉटर ब्लास्टिंग केल्यामुळं तुमचं टायरचं त्याला एक दगडाचं स्वरूप प्राप्त होतं. दगडाचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याचं हेवी वेट झाल्यामुळं काय होतं, तुमचं ट्रॅक्टरचं जे आहे ॲव्हरेज कमी होतं. बघा, जर त्याच्यामध्ये 75% पाणी भरलं आणि 25% रिकामा ठेवलं तर टायरचं ट्रॅक्शन फास्ट होतं. बघा, तुम्ही ट्रॅक्टर चालू केल्यानंतर बघितलं असेल, ट्रॅक्टर चालू केल्यानंतर फास्ट मूवमेंट होते जर 75% पाणी भरलेलं असेल तर. जर 100% वॉटर ब्लास्टिंग केलेलं असेल तर तुमच्या पॉवर जास्त लागते, बरोबर की. त्याच्यामुळे तुमचं काय होतं, ट्रॅक्टरचं ॲव्हरेज कमी होतं 100% वॉटर ब्लास्टिंग केलं. पण वॉटर ब्लास्टिंग केलेला ट्रॅक्टर केव्हा वापरायचा आहे तुम्हाला, तो फक्त नागाटीमध्ये वापरायचा आहे. जर तुम्ही रस्त्यावरती वापरत असाल तर तुम्ही बघितलं असेल
जे शेतकरी ट्रॉलीसाठी पण आणि नागाटीसाठी पण ट्रॅक्टर वापरतात. ज्या शेतकऱ्याने 100% वॉटर बलास्टिंग केलेलं आहे किंवा 75% वॉटर बलास्टिंग केलेला ट्रॅक्टर त्याने जर रस्त्यावरती चालवला, ट्रॉली ॲप्लिकेशनसाठी जर वापरला, तर तुम्ही बघितलं असेल एक गुट्टी घासली जाते, दुसरी गुट्टी चांगली असते, तिसरी गुट्टी घासली जाते. हे कशामुळं होतं? वॉटर ब्लास्टिंग केलेला ट्रॅक्टरचा टायर हा रस्त्यावरती वापरायचा नसतो. जर तुम्ही रस्त्यावरती ट्रॅक्टर वापरत असाल तर त्याच्यामध्ये 17 ते 18 पाऊंड हवा भरा आणि त्याला चालवा. हवेवरती चालवायचा असतो ट्रॅक्टरच्या टायरला. जर तुम्ही नागाटीमध्ये वापरत असाल तर 75% पाणी भरा, 25% हवा ठेवा आणि त्याला नागाटीमध्ये वापरा. जर तुम्ही 100% वॉटर ब्लास्टिंग केलेला टायर जर रस्त्यावरती वापरला तर तुमचा अनइवन लगवेअरचा प्रॉब्लेम येतो. कारण जेव्हा तुमची ट्रॉली आदळली जाते त्याचा इम्पॅक्ट मोठ्या टायरवरती पडतो. मोठ्या टायरवरती पडल्यानंतर काय होतं? तुमच्या टायरमध्ये 100% वॉटर ब्लास्टिंग केल्यामुळं त्या टायरची मुवमेंट होत नाही. मुवमेंट न झाल्यामुळं टायरचं तुमची जी गुट्टी असते ती इथं चाटली जाते. बरोबर आहे की नाही? जनरली हा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी 100% वॉटर ब्लास्टिंग केलेला टायर कधीही वापरायचा नाही. तर या काही गोष्टी ज्या आपल्याला फॉलो केल्या गेल्या पाहिजेत, आपण करत नाही आणि मग आपण टायरवरती किंवा ट्रॅक्टरवरती ढकलून मोकळं होऊन जातो. त्याच्यानंतर आपला टायर जो आहे नवीन वर्धन याला वापरा. आपले डीलर आहे तिथं निफाडला, महावीर ऑटोमोबाईल्सवाले लुंकड साहेब, त्यांच्याकडे टायर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडं जे मिनी ट्रॅक्टर आहेत, छोटे ट्रॅक्टर मित्सुबिशी कुबोटा, याचे जे छोटे साईजेस आहेत 512, 612, 823, 818, 9520, 9524 या साइजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. थँक्यू. सर बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, ये तमाम जानकारी हमें देने के लिए। तो इसके अलावा मैं आपको और भी बता दूं, धानुका की तरफ से जो है वो कुछ प्रगतिशील किसानों को जो है वो सम्मानित भी यहाँ पे किया जाएगा और साथ में महिंद्रा फाइनेंस की तरफ से लकी ड्रॉ भी निकाला जाएगा। जिन्होंने रजिस्ट्रेशन करवाया है आप लोगों का नाम पर्ची में लिख के जो है वो बॉक्स में रखा जाएगा और कार्यक्रम के अंत में किसी 5 नाम में लकी ड्रॉ में जिनका भी नाम निकलेगा उनको कुछ इनाम दिया जाएगा महिंद्रा फाइनेंस की तरफ से। तो हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और मैं नेक्स्ट निवेदन करना चाहूँगी महिंद्रा फाइनेंस से जो है वो सौरभ या सर है ABM महिंद्रा फाइनेंस से। सर आप आइए और बताइए कि किसानों की फाइनेंस से रिलेटेड समस्याओं के पास महिंद्रा फाइनेंस के पास क्या समाधान है, इसके बारे में जानकारी दीजिए प्लीज़। नमस्कार. इथे जमलेले सगळे मान्यवर आणि शेतकरी बंधू, तुम्हाला महिंद्रा फायनान्सकडनं फार फार नमस्कार. महिंद्रा नमस्कार. आपण इथे सर्व माहिती घेतली, शेती कशी करायची किंवा त्या संदर्भात आपल्याला कुठल्या गोष्टी वापरायच्या आहेत. प्रत्येक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टनी त्यांच्या जे एक्सपर्टीज आहेत त्या तुम्हाला सांगितल्या, जेणेकरून तुम्हाला त्या शेतीमध्ये कामी येतील आणि तुमची शेती अजून जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती करण्यामध्ये मदत होईल. तर याच्या संदर्भात अजून थोडंसं पुढे जाऊन आपण जर बघितलं तर आपल्याला जसं आत्ता ट्रॅक्टरच्या टायर संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळाली आहे, तशीच माहिती आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. तर मला वाटतं माझ्या पहिले त्यांनी प्रेझेंटेशन दिलं तर हे माझ्यानंतर झालं असतं तर तुम्हाला अजून जास्त चांगली कल्पना आली असती. तर महिंद्रा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक वस्तू येते, ती म्हणजे ट्रॅक्टर. कारण गावोगावी कितीही छोटं गाव असलं, जिथे शेतकरी आहे तिथे ट्रॅक्टर आहे आणि तिथे महिंद्रा नाव आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. तर त्याच अनुषंगाने थोडंसं पुढे जाऊन महिंद्रा कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी एक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि ती आपलीच दुसरी कंपनी महिंद्रा फायनान्स यांच्या थ्रू ती सुरू करून दिली आहे. तर महिंद्रा फायनान्स पण इथे बहुतेक सर्वच जणांना माहिती आहे, कारण लासलगावला, निफाडला, नाशिकला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिंद्रा फायनान्सची शाखा आहे. तर महिंद्रा फायनान्स किंवा महिंद्रा ट्रॅक्टर सगळ्यांना माहिती आहे, पण त्यामध्ये थोडंसं अजून पुढे जाऊन ही कंपनी अजून ट्रॅक्टर सोडून कुठल्या वस्तूंसाठी लोन देते याची आपण थोडक्यात माहिती बघू. ही कंपनी किती वर्ष जुनी आहे किंवा हे कसं काम करते याची थोडक्यात आपण माहिती घेऊयात. जर तुम्ही बघाल तर आम्ही कोण आहोत इथे असं लिहिलेलं आहे. तर हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे महिंद्रा फायनान्स काय आहे. आणि महिंद्रा फायनान्स ही कंपनी जवळजवळ 33 वर्ष जुनी आहे. म्हणजे ज्यावेळेस महिंद्राचा ट्रॅक्टर बाजारात आला आणि त्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध होत नव्हती, त्यावेळेस महिंद्रानेच आपली दुसरी कंपनी सुरू केली महिंद्रा फायनान्स आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. जर तुम्ही बघाल तर आज महिंद्रा फायनान्सच्या एकूण 1386 शाखा आहेत, या पूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत आणि 3,80,000 गावांमध्ये
आपण शेतकऱ्यांना लोन दिलेलं आहे. 7,000 शहरांमध्ये आपले शेतकरी त्यांनी महिंद्रा फायनान्सच्या लोन सुविधेचा फायदा घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत महिंद्रा फायनान्सने एकूण 87 लाख शेतकऱ्यांना म्हणा, बिझनेसमॅनला म्हणा किंवा जे कस्टमर्स आहेत, हे महिंद्रा फायनान्सचे एकूण 87 लाख कस्टमर्स आहेत ज्यांना महिंद्रा फायनान्सनी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता महिंद्रा फायनान्स कुठल्या गोष्टींसाठी लोन देतं, तर ट्रॅक्टर लोन तर आपल्याला माहिती आहे, आपण सगळे शेतकरी आहात, तर त्या संदर्भात तुम्हाला अजून माहिती देण्याची गरज नाही आहे. पण बाकी ट्रॅक्टर लोन जर सोडलं तर कार लोन, आपण कुठलीही नवीन गाडी घेतली तर त्यासाठी महिंद्रा फायनान्स आपल्याला लोन देते. जुनी गाडी जर घ्यायची असेल आपल्याला तर महिंद्रा फायनान्स त्यासाठी लोन देते. नवीन ट्रॅक्टर आणि जुना ट्रॅक्टर या दोघांसाठी महिंद्रा फायनान्स तुम्हाला लोन देते. तुमच्याकडे तुमचा ट्रॅक्टर आहे आणि तुम्हाला पैशांची गरज आहे, शेती कामासाठी म्हणा, वैयक्तिक खर्चासाठी म्हणा, घरात काही कार्यक्रम आहे त्यासाठी म्हणा, तर त्यासाठी पण महिंद्रा फायनान्स तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्यानंतर युटिलिटी वाहन लोन म्हणजे जी पिकअप आहे, तर पिकअपसाठी पण महिंद्रा फायनान्सचं 100% कर्ज सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे महिंद्रा फायनान्सने. कमर्शियल वाहन जे आहे, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, या ज्या म्हणजे ट्रक झाले किंवा टिप्पर झाले, JCB आपण म्हणतो, बॅकहो लोडर म्हणतो, या सगळ्या गोष्टींसाठी पण महिंद्रा फायनान्स तुम्हाला लोन देते. 3 व्हीलर ऑटो रिक्षा ज्या आहेत यांना पण महिंद्रा फायनान्स तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून देते. पर्सनल लोन आहे, होम लोन आहे, SME लोन आहे, म्हणजे बिझनेस लोन ज्याला आपण म्हणतो, किंवा जे लोक शेतकरी प्लस जोडधंदा करू इच्छितात आणि त्यांचा बिझनेस डेव्हलप करू इच्छितात, तर त्यांना पण महिंद्रा फायनान्स कर्ज पुरवठा करते. यामध्ये कर्जाव्यतिरिक्त आपल्याकडे फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड ह्या सुविधा देखील उपलब्ध आहे. महिंद्रा फायनान्सचा फिक्स डिपॉझिटचा व्याजदर जे आहे हे प्रायव्हेट बँक आणि सरकारी बँकेपेक्षा जास्त आहे आणि त्याचा लाभ पण तुम्ही घेऊ शकता. आपण आत्ताच बघितलं, आपण कुठल्या वाहनांसाठी महिंद्रा फायनान्स तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून देते, त्याचे काही इथे फोटोज दाखवले आहेत. आणि यामध्ये मग आता प्रत्येक लोन जे आहे यासाठी आपल्याला काय प्रोसेस करावी लागते, तर इथे कृषी आधारित ग्राहकांसाठी आपण तिमाही किंवा 6माही हप्ता किंवा जे EMI आहे ही फॅसिलिटी आपण देतो. जनरली आपलं पीक आणि आपल्या हातात जो पैसा येतो हे पीक गेल्यानंतर येतं. 6 महिन्यांनी आपण पकडतो की आपला पीक जातं आणि आपल्याला हातात पैसा येतो. त्यानुसार आपण ही सुविधा शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर लोनमध्ये उपलब्ध करून दिली आहे की तुम्ही 6माही हप्ता भरू शकता, 3माही हप्ता भरू शकता आणि बाकी व्याजदर, त्यानंतर लागणारी कागदपत्रे हे आपल्याला जास्त लागत नाही. आपल्याला तुमचं स्वतःचे कागदपत्र आणि शेतीचे कागदपत्र एवढे लागतात. महिंद्रा फायनान्स तुमच्या 7/12वर लोन देण्यासाठी बोजा चढवत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या व्यतिरिक्त ट्रॅक्टर लोन तर सर्वांना माहिती आहे, पण ट्रॅक्टरबरोबर आपल्याला बाकीचे साधनं पण लागतात, जसं हार्वेस्टर, रोटावेटर, नांगर, शुगर केन कटर आणि ट्रॉली. तर यासाठी पण महिंद्रा फायनान्स तुम्हाला कर्ज देऊ शकते. मला वाटतं मार्केटमध्ये महिंद्रा फायनान्स ही एक किंवा दुसरी कंपनी असेल की जी अशा साधनांवर कर्ज देते. बाकी कुठलीच बँक किंवा कंपनी बाकीच्या इम्प्लिमेंट्स घेण्यासाठी तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देत नाही. तर आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला यापैकी कुठल्याही साधनाची गरज असेल इम्प्लिमेंटची, तर तुम्ही महिंद्रा फायनान्सच्या ऑफिसमध्ये येऊन संपर्क साधावा. तुम्हाला नक्कीच हे इम्प्लिमेंट घेण्यासाठी आमच्याकडनं कर्ज सहायता होईल. त्यानंतर कार लोन जे आहे, नवीन गाडी, सर्व नवीन गाड्या ज्या आहे सर्व ब्रँड्सच्या, त्यासाठी आपण लोन सुविधा उपलब्ध करून देतो. युटिलिटी वाहन जसं पिकअप आहे किंवा महिंद्राची सुप्रो आहे, यासाठी पण तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आपल्याकडे भाजीपाला बऱ्यापैकी होत असल्यामुळे आणि इथून वाशी मार्केट जवळ असल्यामुळे मला वाटतं रोज इथून भाजीपाला नेण्यासाठी पिकअपचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तर त्यासाठी पण एक शेतीबरोबर जोडधंदा म्हणून तुम्ही युटिलिटी व्हेकल घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही कर्ज सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता. तुमच्याकडे तुमची व्हेकल म्हणजे गाडी आहे आणि त्या जसं मी सांगितलं की जुन्या ट्रॅक्टरवर आम्ही लोन देतो, तसंच जुन्या गाड्यांवर पण आम्ही लोन देतो. तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल किंवा तुमच्याकडे गाडी असेल आणि त्या गाडीवर तुम्हाला कर्ज हवा असेल, तर या दोन्ही लोन व्यवस्था आमच्याकडे आहेत, तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. आता या संदर्भात आपण थोडंसं अजून पुढे जाऊन लोन तर आपण घेतलं, पण बऱ्याचपैकी अजून शेतकऱ्यांचे बँक खाते आहेत पण त्याच्यात व्यवहार होत नाही.
किंवा हप्ता भरण्यासाठी शाखेमध्ये जावं लागतं. जसं मी सांगितलं की आमची शाखा लासलगावला आहे किंवा पिंपळगावला आहे, तर आपल्या घरून गाडीवर तिथे जा, तिथे हप्ता भरा, ऑफिसच्या वेळेत जाऊन हप्ता भरा, तर याला वेळ जातो आणि आपला खर्च पण होतो. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची पण फॅसिलिटी कंपनीने दिलेली आहे. आता अँड्रॉईड मोबाईल जवळजवळ सगळ्या घरामध्ये आहे, तर तुम्ही त्या अँड्रॉईड मोबाईलचा यूज करून महिंद्रा फायनान्सचा ॲप वापरून तुम्ही तुमचा हप्ता त्या थ्रू भरू शकता. तर ते सांगायचं आहे, आणखी प्रतीक्षा करू नका. तुम्हाला लोन हवा असेल तर तुम्ही महिंद्रा फायनान्सशी संपर्क करा. आणि तुमच्यामुळेच आज महिंद्रा फायनान्स या लेवलला येऊन पोहोचली आहे. आम्ही 87 लाख कस्टमरांना सेवा देऊ शकलो आहे, 3.5 लाख गावांमध्ये पोहोचू शकलो आहे, 7,000 मोठ्या शहरांमध्ये पोहोचू शकलो आहे आणि जवळजवळ 1,350 शाखा आम्ही तुमच्या मदतीने आणि तुमच्या साहाय्याने उघडू शकलो आहे. तर असेच तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत आणि तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. धन्यवाद. महिंद्रा नमस्कार. आत्ता मी जी माहिती दिली त्यामध्ये मी एक प्रश्न विचारतो. महिंद्रा फायनान्सने किती कस्टमरांना आत्तापर्यंत लोन दिलं आहे? मी सौ कविता किशोर खोडे, पिंपळगाव बसवंत येथून आली आहे आणि मी पण एक शेतकरीच आहे. आजपर्यंत महिंद्रा फायनान्सने 87 लाख ग्राहकांना लोन दिलेलं आहे. मॅडम, तुम्हाला पण ऑफर आहे, तुम्हाला पण आम्ही लोन देऊ शकतो. तुम्ही उत्तर दिल्याबद्दल तुम्हाला प्रकरण खर्च लागणार नाही. मैम ऊपर आ जाइए प्लीज़. तो हमारे बीच हैं मिस्टर टी मुरियामा सेन सर फ्रॉम होको केमिकल्स जापान से, जो कि पार्टनर हैं धानुका के, तो बिजनेस पार्टनर है. तो सर 5 मिनट लेना चाहेंगे, आप लोगों को कुछ बताना चाहेंगे. Hello everyone, 皆さんこんにちは。My name is Mr. Murayama from Hokko Chemical, Japan. So, do you know Hokko Chemical? Maybe no. Okay. So, I'll make a quick introduction of Hokko first. Then, I'll speak about our main product, Kasugamycin. So, the official name of Hokko is Hokko Chemical Industry Corporation Limited. Hokko was born in 1950. So, it's 73 years old now. The head office is Tokyo, Japan. As an agrochemical company, Hokko is the second biggest in Japan. Unfortunately, we are not the biggest, but the second biggest. For agrochemical distributor, we have 3 formulation factories, 3 test farms, and 6 branch offices inside Japan. And we have central research laboratories nearby Tokyo. Here, about 100 researchers are working very hard to create new, more efficient and low toxic agrochemicals every day. I mean, Hokko is not only agrochemical distributor, but agrochemical research company. We have 3 overseas sites like this. In India, there are 3 products, including Hokko's Kasugamycin, sold by Dhanuka. One is Kasbi, and Konica, and Zanet. So what is Kasugamycin? Kasugamycin is a biorational product, not synthetic chemicals, but bioproduct. This microorganism, Streptomyces kasugaensis, makes Kasugamycin by fermentation. So why this compound named Kasugamycin? Because the Streptomyces kasugaensis discovered in a holy place of Japan, Kasuga Shrine. That's why this compound named Kasugamycin. Kasugamycin is very low toxic product like this to animals and to environment like this. Kasugamycin has a wide spectrum against many kinds of fungus and bacterial disease on rice,
fruit and vegetables as follows, like rice blast, rice bacterial disease, including BLB, sugar beet, cucumber beet, tomato, onion, potato, chili, beans, apple, baobab, like this, like this. And now, Kasugamycin is registered and sold in more than 40 countries, showing Japan, the United States, Canada, Brazil, New Zealand, and also here in India. The relationship between Hokko and Dhanuka start in 1993. Dhanuka launched Kasubi. Then Dhanuka launched Konica in 2017. Then last year, Dhanuka launched Zanet. And Dhanuka will launch Hokko's novel rice herbicide, HOK 201, next year. This is summary. Hokko is a Japanese origin chemical company. Hokko is the original developer and manufacturer of Kasugamycin. Kasugamycin has a wide spectrum against many kinds of bacteria, fungus and bacterial disease with low toxic to animal and environment. Kasugamycin is used in Kasubi, Konica, and Zanet. Hokko has long good relationship with Dhanuka. Thank you for your attention. सो थँक्यू आरिगातो गोजायमास मुरायामा सान. सरांनी सांगितलं आहे की जी होक्को केमिकल आहे ही जपानची दुसरी सगळ्यात मोठी केमिकल इंडस्ट्री आहे आणि होकोचं आणि धानुकाचं जे रिलेशन आहे त्याच्याबद्दल सांगितलं. होक्को केमिकल्सचं सगळ्यात पहिलं जे मॉलिक्युल होतं कासुगामायसिन होतं. त्यांनी कासुगामायसिन शोधून काढलं. कासुगामायसिन हे कासुगा नावाचं एक मंदिर आहे, तिथे त्याची बिल्डिंग दाखवली, त्याच्या नावावर ते कासुगामायसिन असं हे त्याला नाव दिलं. आणि कासुगामायसिन नंतर कोनिका त्यांचं एक नवीन संशोधन आहे. कोनिका एक खूप सुपर चांगलं प्रोडक्ट आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर झेनेट आता जे आपण कांद्यावर पण पाहिलं ते पण प्रोडक्ट त्यांनी दिलेलं आहे. तर असं हे होक्को केमिकल्स आणि धानुकाचे रिलेशन्स आहे. तर धानुकाला होक्को केमिकल्स आपले नवीन नवीन रिसर्च केलेले प्रोडक्ट देत आहेत आणि अजून पण ते देतील. थँक्यू. थैंक यू सो मच फॉर कमिंग. तो कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और जैसे कि इंटरनेशनल मिलेट ईयर चल रहा है, आप सभी जानते हैं. हमारे बीच लास्ट हमारे आज के स्पीकर हैं डॉक्टर प्रकाश कदम सर, एग्रोनॉमिस्ट हैं. सर आप आइए और मिलेट की खेती से किसानों का क्या फ़ायदा होगा इसके बारे में वो हमारे किसानों को बताइए. सर्वांना नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गेले 17 वर्ष मी कार्यरत आहे. डॉक्टर प्रकाश कदम ॲग्रॉनॉमिस्ट आहे. आपल्याला माहीत आहे यावर्षी इंटरनॅशनल इयर ऑफ पल्स मिलेट्स साजरा होत आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जे आत्तापर्यंतचे प्रोडक्ट्स बघितले किंवा त्या दृष्टीने विचार केला असाल, परंतु आपल्या प्लेटमध्ये काय खायला येतं, आपल्या प्लेटमध्ये काय खायला येतं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण बघतो आहोत इथे जर भारतामध्ये वेगवेगळे पॉकेट्स जर आपल्याला पाहत असाल तर तिथं महाराष्ट्रामध्ये जवार आणि नागली याचं पॉकेट्स खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या एरियामध्ये कोणतं इम्पॉर्टंट मिलेट आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरे तिसरे मायनर मिलेट्स इथं प्रोड्यूस करून त्याचा उपयोग होणार नाही. आपलं पोटेन्शियल काय आहे हे ओळखूनच आपण त्याच्यात जास्तीत जास्त उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टेटस बघितलं, स्टेटसमध्ये दिसतंय सरळ सरळ इंडियाचं जे प्रोडक्शन आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 20% प्रोडक्शन मिलेटचं आपल्याकडे आहे, 20% एरिया आपल्याकडे आहे. या दृष्टिकोनातून आपला स्टेटस खूप महत्त्वाचा आहे. मिलेट उत्पादन घेणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा आलेख जर बघितला, आलेखमध्ये असं दिसतं की साधारणपणे 1965-70 या काळात हरितक्रांती झाली. हरितक्रांतीच्या अगोदर सगळे जे मिलेट क्रॉप्स आहेत त्याची ग्रोथ किंवा एरिया असेल, प्रोडक्शन असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल ती वाढता कल दिसतो. तिथून पुढे जर बघितलं एरिया एकदम कमी झालेला आहे.
फक्त यील्ड किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढत गेलेली आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढण्याचं कारण आपल्याकडे असणारे संशोधनाचा जास्तीत जास्त वापर करून आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवली, पण त्या प्रमाणात एरिया वाढला असता तर आतापर्यंत चित्र वेगळं झालं असतं. या इंटरनॅशनल इयरच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपला मिलेटचा एरिया वाढवून जास्तीत जास्त उत्पादकता वाढवून कन्झप्शनमध्ये किती जास्त प्रमाणात आपण मिलेटचा यूज करू ते खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून. परंतु एरिया कमी होण्याची पण काही कारणे आहेत. फक्त आपण मिलेटचा एरिया वाढवा असं म्हणतो, परंतु मिलेट्स कमी होण्याची कारणं पण तशीच आहे. जर तुम्ही बघितलं MSP शासनानं सगळ्या पिकांसाठी MSP जाहीर केलेलं आहे. तसं मिलेटच्या प्रत्येक क्रॉपमध्ये जर बघितलं बाजरा, ज्वार आणि नागली आणि इतर काही मायनर मिलेट्स त्यांचे जर तुम्ही रेट्स बघितले, MSP बघितले, ते मोठ्या प्रमाणात 2010पासून वाढवण्यात आलेले आहे. फक्त एवढं MSP वाढवूनच याची प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल का किंवा एरिया जास्त वाढवता येईल का हा प्रश्न आहे. तसं न करता जसं गहू आणि भातामध्ये शासनानं काय केलं आहे, सेक्युरिटी दिलेली आहे. जेवढं काही उत्पादन येतं शासन विकत घेतं आणि ते मग त्या इतर वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत जातं. तसं मिलेट्समध्ये होत नाही, त्याच्यामुळं हा एरिया वाढत नाही. जर शासनानं याच्यात लक्ष घातलं तर नक्कीच आपल्याला गहू किंवा भातासारखं उत्पादन पण याचं एरिया वाढवता येईल आणि त्याच्यातून ती उन्नती होईल. मिलेट्स का इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथं, सप्लाय साईड आणि डिमांड साईड. सप्लाय साईड, डिमांड साईड जर बघितलं ही इम्पॉर्टन्स लॉस्ट होण्याची कारणे आहे. आणि इम्पॉर्टंट काय आहे, क्लायमेट चेंज सिनेरिओमध्ये सगळ्यात जास्त मिलेटचा वापर करण्यात येणार आहे. कारण आत्ताचं जे चेंजिंग क्लायमेट आहे त्याच्यात दुसरं कोणतंही कमर्शियल क्रॉप चालत नाही, त्याची उत्पादकता हळूहळू घटणारच आहे. त्याच्यामुळं आपल्याला मिलेटवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि न्यूट्रिशनल क्वालिटीच्या बेतानं किंवा न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये जास्त आहे अशा मिलेटचा वापर आपण रोजच्या आहारात करणं गरजेचं आहे. जर बघितलं इंडस्ट्रीसाठी सुद्धा याची चॉईस काय आहे, हाय फायबर नो ग्लुटेन. ग्लुटेन ही एक मोठी समस्या आहे. पहा गहू जिथं आपण खातोय, गव्हाचे पदार्थ खातो, गव्हाच्या पोळ्या खातो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटेन असतं. मिलेट्समध्ये ग्लुटेन नसतं, त्याच्यामुळं ग्लुटेन फ्री आपण खाऊ शकतो. लो फॅट, नो कोलेस्टेरॉल या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करण्यात खूप मोठा स्कोप मिलेटमध्ये दिसतो आहे. जर तुम्ही बघितलं आहारातील महत्त्व जर बघितलं, नो ग्लुटेन, ग्लुटेन मुक्त खायचं असेल, आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी ग्लुटेन मुक्त जर प्लेट खायची असेल तर आपण मिलेटचा वापर करतो. त्याच्यात सेलिॲक डिसीज म्हणून एक आहे, सेलिॲक डिसीज हा ग्लुटेनमुळं होतो. तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला मिलेटचा वापर करावा लागेल. ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल आपल्याला माहीत आहे, ग्लायसेमिक इंडेक्स हा मिलेटचा खूप कमी असल्यामुळं आपण आहारात त्याचा वापर करू शकतो. नंतर सगळ्यात आहाराच्या दृष्टिकोनातून आपल्या पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ असणं गरजेचं आहे. बाकीच्या इतर जे काही खातो आपण, आता रेडीमेड फूड काढतो त्याच्यात तंतुमय पदार्थ खूप कमी आहेत, फायबर कमी आहे. तसं मिलेट्समध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्याचा आहारात उपयोग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही खनिज पदार्थ बघितलं त्यातल्या त्यात नागलीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे हे लक्षात येतं. पहा सगळ्यात हायेस्ट आहे 345 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला जवळपास नागलीमध्ये दिसतं. इतर कोणत्याही पिकात एवढं कॅल्शियम नाही, पण नागलीचा आहारात उपयोग घेणं गरजेचं आहे. तसंच बाकीचे इतर जेवढे काही खनिज पदार्थ आहेत वेगवेगळ्या आपल्या मिलेट्समध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर मेजर प्रॉब्लेम्स जर विचारात घेतले, जे काही मिलेट्स आहेत त्याचे सॉईल सिलेक्शन, जसं राजपूत सरांनी सकाळी सांगितलं की सिलेक्शन ऑफ सॉईल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जमिनीच्या निवडीनुसार वाणांची लागवड करणे. तसं न केल्यामुळं किंवा उतारावर लागवड किंवा ट्रायबल बेल्टमध्ये लागवड सगळ्यात जास्त मिलेटची होत असल्यामुळं त्याची उत्पादकता खूप कमी होत चाललेलं आहे. तसं न करता योग्य ते जमिनीची निवड करणे आणि योग्य ते वाण निवडणे हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. नंतर रेनफॉल व्हेरिएशनमुळं सुद्धा बाजरी आणि सोरगमची उत्पादकता खूप कमी येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की इंटिग्रेटेड न्यूट्रिमेंट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या 2 गोष्टी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं केल्या तर उत्पादकता आपण वाढवू शकतो. जसं की म्हटलं सुधारित वाणाची जास्तीत जास्त लागवड करणं गरजेचं आहे. सीड रिप्लेसमेंट रेशो चांगला असणं गरजेचं आहे.
तसं तर बघितलं ज्वारीमध्ये बरेचसे वाण वेगवेगळ्या जमिनीसाठी रिकमेंड केलेले आहेत, त्या पद्धतीनंच त्याची लागवड करणं गरजेचं आहे. जर बघितलं आपण नागलीची लागवड जी आहे, नागलीसाठी 2 महत्त्वाच्या जाती आहेत, फुले नाचणी आणि फुले कासारी. तर आणि आपला वरई जी आहे सगळ्यात जास्त डायटरी फायबर असणारं, GI इंडेक्स सगळ्यात कमी असणारं, त्याच्यासाठी जे वाण नवीन निघालेलं आहे ते फुले एकादशी याचा वाणाचा वापर करावा किंवा इतर जेवढे काही संशोधन झालेलं आहे त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त मिलेट उत्पादन करता येईल आणि त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळवता येतील. या पद्धतीनं आहारामध्ये इंटरनॅशनल इयरच्या मदतीनं आहारामध्ये जास्तीत जास्त मिलेटचा वापर करा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा. जसं की मी सांगितलं डायटरी फायबर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो मिलेटमध्येच आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करा आणि एक रोगमुक्त शरीर चांगलं जगण्यासाठी तयार करा. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे. मला ग्रीन TV च्या माध्यमातून कृषी विभाग आणि इतर सगळे फायनान्सर जेवढे काही आहेत कंपन्या आहेत त्यांच्या प्रतिनिधीच्या समक्ष आणि आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंच्या समोर डायसवर बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी यांचा आभारी आहे. थँक्यू. मी जसं सांगितलं की कॅल्शियमचं सगळ्यात जास्त प्रमाण कोणत्या मिलेट वर्गीय पिकामध्ये आहे हा माझा प्रश्न आहे. कॅल्शियमचं सगळ्यात जास्त प्रमाण नागलीमध्ये आहे. सही है सर. मैम आप भी बता दीजिए. आ जाइए. नाम कहाँ से आप और जवाब. याचं प्रमाण सगळ्यात जास्त नागलीमध्ये आहे. सही है सर. आ जाइए, आप दोनों आ जाइए सर. तो हम कार्यक्रम के आखिरी पड़ाव पे आ रहे हैं जो कि हमारा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन है. तो हमारे पास कुछ प्रगतिशील किसान के जो नाम हैं तो मैं उनको देने के लिए मंच पे बुलाना चाहूँगी. मैं चाहूँगी मिस्टर मनोज सर प्लीज़ आप स्टेज पे आ जाइए. इसके अलावा जो है वो हमारे बीच TAO ऑफिसर हैं जयंत गायकवाड़ सर, SDO मिस्टर T मुरियामा सेन सर प्लीज़ कम ऑन स्टेज. C8 से हमारे बीच जो हैं वो दिलीप सर हैं. दिलीप सर आप स्टेज पे आ जाइए. सुबोध गुप्ता सर स्टेज पे आ जाइए. सौरभ लूनिया सर स्टेज पे आ जाइए. मैं एक एक करके किसानों का नाम बोलूँगी और इंग्लिश सर आप भी स्टेज पे आ जाइए. अरुण यादव लोखंडे सर, नरेंद्र जादव सर, बाबू साहब सोलंके सर, केशव पुंजाजी सुखवाड़े सर, विकास अशोक जेठढाले सर, ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे सर, रावेंद्र नामदेव शिंदे सर, प्रशांत कदम जी ओझर से, संजय रमेश जादव जी, बाल साहब राधा कृष्ण जादव जी सारो केखरी से, दर्शन केंग जी पिंपल से, गंगाधर जी हैं भूसे से, विलास राउत जी हैं बिंचुर से, मधुकर दौलत सिंधे जी हैं खेड़े से, संदीप मनोहर जी हैं भारती मोरे जी, मीना रघुनाथ जी हैं, भारती रोहिते जी हैं, सुमन बापूराव सांकुरे जी हैं, राधिका भीमराव गायकवाड़, गणेश भास्कर चौहान जी हैं, रामेश्वर जी हैं उघाव से. तो कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं. जैसा मैंने आपको बताया था कि धानुका की तरफ से कुछ किसानों को सम्मानित किया जाएगा. तो उसमें से पहले किसान है बापू साहब सोलंके सर, अरुण उत्तम तिड़के जी, नरेंद्र जादव जी. सर कुछ बोलना चाहते हैं. जितने भी ये शेतकरी बंधु हैं बापू साहेब, अरुण तिड़के जी, नरेंद्र जी, संजय जी, सभी ने धानुका के जो उत्तम उत्पाद जो आज आपको हमने प्रदर्शित किए, दिखाए, बताए, उसी प्रकार अरुण जी, नरेंद्र जादव जी, संजय जादव जी, मोतीराम भैरव जी, सभी किसानों ने उत्तम खेती का प्रदर्शन जो है पूरे साल किया है और इस बार भी वो इन उत्पादों से अपनी खेती को और उत्तम बनाने जा रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद सर. तो मैं महिंद्रा फाइनेंस की टीम को भी यहाँ पे स्टेज पे बुलाना चाहूँगी. जैसा मैंने आपको बताया था कि आपको रजिस्ट्रेशन करना है तो हम जो है महिंद्रा फाइनेंस की तरफ से लकी ड्रॉ निकाला जाएगा. 4 लोगों का जिन्होंने रजिस्ट्रेशन किया है उनका नाम इसमें है और 4 लोगों को कुछ इनाम दिया जाएगा जो कि सर लोग निकालेंगे. पहला नाम है, मोबाइल नंबर बताती हूँ मैं, 9359343494. दूसरी पर्ची सक्षम जी हैं जलगांव से, 9359076649. तीसरी पर्ची है पुरुषोत्तम जी हैं, 8329878355. नितिन
वर्ड बोले तो ये जो है वो 4 विजेताएं थे जिनको जो है वो इनाम दिया गया। तो इसी के साथ मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी यहाँ पे जितने भी किसान भाई बहन आए, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आप लोग यहाँ आए, अपना कीमती समय हमें दिया। और साथ में मैं हमारे जितने भी एक्सपर्ट्स हैं, मैं आप सबका बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी कि आप लोग आके आप लोगों ने इतनी सारी महत्वपूर्ण जानकारी हमारे दर्शकों को दिया। तो एक बार फिर से मैं आप लोगों को बताना चाहती हूँ कि धानुका का टोल फ्री नंबर आप नोट कर सकते हैं 1800-102-1022। महिंद्रा फाइनेंस का टोल फ्री नंबर है 1800-233-1234। सीएट का टोल फ्री नंबर है 1800-22-1213। और ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर है 8097864300। तो फिलहाल के लिए बस इतना ही, मुझे दीजिए इजाज़त। आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते।